टू द पॉइंटच्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत एका अशा नेतृत्वाला जे नेतृत्व माध्यमांमध्ये किंवा समाज माध्यमांमध्ये कायम बेधडकपणे चर्चेत असतं. इतर राजकारणी मंडळींमध्ये कायम आपल्याला असं वाटताना ज्या माणसाकडे बघितल्यानंतर हे इज अ कलरफुल पॉलिटिशियन असं म्हटलं जातं. आणि हे सगळं असलं तरी सुद्धा फुले शाहू आंबेडकरांची जी विचारधारा आहे, पुरोगामी विचारधारेचा एक कट्टर मावळा असे असणारे जितेंद्रजी आव्हाड. आव्हाड साहेब, टू द पॉइंट मध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार कोल्हे साहेब. आव्हाड साहेब, तुम्ही अनेकदा माध्यमांमध्ये असता, तुम्ही समाज माध्यमांवर बेधडकपणे व्यक्त होत असता. म्हणजे खूप फ्रिक्वेंटली महाराष्ट्राच्या राजकारण्यांमध्ये स्वतःहून समाज माध्यम हँडल करू शकत असणारा असा एक राजकारणी म्हणून तुमची खरी प्रतिमा आहे. तर हे समाज माध्यमांवर व्यक्त होणं जे आहे हे तुम्ही राजकारण डोक्यात ठेवून असतं की विचारधारा डोक्यात ठेवून असतं? मी राजकारण करतो असं मला वाटत नाही. मी एक वैचारिक लढाई गेली 30 वर्ष लढतोय आणि जेवपर्यंत जगीन तोपर्यंत लढत राहीन. कारण का माझ्याकडे धर्म, जात, पात, पंथ हे काही फार मानणारा मी माणूस नाही. पण प्रत्येक धर्माचा, प्रत्येक जातीचा सन्मान झाला पाहिजे अशी माझी स्वतःची इच्छा असते. पण आपण म्हणता की आपण जात धर्म मानत नाही, पण सर्वसाधारणपणे जितेंद्र आव्हाड म्हटलं आणि त्यांचा मतदारसंघ म्हटलं की सर्वसाधारणपणे विरोधकांकडून तुमच्यावर कायम एक टीका होते, ती म्हणजे की तुम्ही ठराविक समाजाचं किंवा अगदी स्पष्ट म्हणायचं झालं तर तुम्ही मुस्लिम समाजाचं जास्त बाजू घेता असा तुमच्यावर आरोप केला जातो. मी मागे तुमची एक फार महत्वाची पोस्टही बघितली होती की कुमकुमार्चनचा जेव्हा तुम्ही पोस्ट केली होती तेव्हा हेच जितेंद्र आव्हाड इतक्या प्रखरपणे ही हिंदू सणाची पोस्ट करतात हे सुद्धा पाहून अनेक विरोधकांच्या पोटात पोटशिळ उठला होता. तुम्ही मला ओळखतच नाही ना. प्रॉब्लेम हा आहे, तुम्हाला माझ्या मतदारसंघाचीही जाण नाही. माझा मतदारसंघ तुम्हाला म्हणजे माझ्या विरोधकांना, माझा मतदारसंघ कळवा आणि मुंब्रा अशा 2 भागात आहे. मुंब्र्यामध्ये सुद्धा 15% 20% हिंदू आहेत. कळवा पूर्ण हिंदू आहे. त्यामुळे हा मतदारसंघ मुस्लिम बाहुल नाही आहे की मी त्यांची बाजू घेऊन जिंकून येईन असा काही भाग नाही आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे धोरण आहे की जिथे शोषण आहे, जिथे शोषितांवर अन्याय होतोय तिथे तुम्ही जाऊन उभं राहिलं पाहिजे, ते मी करतो. आजकाल सेक्युलरिझम म्हणजे अपीजमेंट ऑफ मुस्लिम अशी एक व्याख्या झाली आहे. कारण का आपण सेक्युलरिझम काय आहे हेच विचारलो आहे. एकीकडे सरकार सेक्युलरिझम म्हणजे प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमधनं काढायचा प्रयत्न करतो. आणि आपण असं आहे की जोपर्यंत आपण एका वर्गासाठी, जो वर्ग दबलेला आहे, पिचलेला आहे, त्याला मारच बसतोय, त्याच्यासाठी बोललो नाहीत तर मग आपण काय कामाचे. शेवटी मुंगीला मदतीची गरज असते, हत्तीला नाही. पण मग हा जो कायम एक आरोप तुमच्यावर केला जातो, हा आरोप करण्यामागचं काय नेमकं कारण असेल? असं आहे की माझ्या विरोधकांना माझ्या विरुद्ध बोलायला काहीतरी हवं ना साहेब. त्यामुळे त्याला कुठेतरी धार्मिक रंग देण्याचा धार्मिक राजकारण करतात. पण आता हिंमत तर दाखवावी लागते ना. हिंमत तर दाखवा. आज पॅलेस्टीनचं युद्ध झालं. पॅलेस्टीनचा इतिहास किती जणांना माहिती आहे? पॅलेस्टीनचं युद्ध भारतामध्ये जसं काही हिंदू मुसलमान झालंय असं रंगवलं जातं. पॅलेस्टीनची भूमी ओरिजिनल कोणाची आहे? इस्रायल जिथे आहे आज, ती इस्रायलची जमीन कोणाची आहे? तुम्ही आत्तापर्यंत 2.5 लाख घरं उद्ध्वस्त करून ती जमीन ताब्यात घेतली. तिथे तुम्ही आहात आणि तुम्हाला आता उर्वरित जमीन सुद्धा ताब्यात घ्यायची आहे. तुम्हाला 23 लाख लोक मारायचे आहेत. म्हणजे हिटलरनी जेवढी लोक मारली नाहीत तेवढे इस्रायल लोक मारत आहेत. आपण बोलत नाही. म्हणजे यावरूनच देशाला सुद्धा, मान्य पंतप्रधानांना सुद्धा सुरुवातीला घेतलेली भूमिका आणि त्यानंतर त्यांनी घेतलेली भूमिका यामध्ये बदल करावा लागला. कारण का त्यांनी धोरण 9 वाजता बोलले. ते भारताचा स्वातंत्र्यानंतरचं धोरण आहे की भारत कायम नेहरूंनंतर अटल बिहारी वाजपेयींचं भाषण आहे कि अगर मध्य पूर्व एशिया में आप शांति चाहते हो तो इजराइल ने जो जमीन अपनाई है, उस पे कब्जा किया है, वो वापस दे देनी चाहिए. स्वतः अटल बिहारी वाजपेयी एवढे स्पष्ट आपले फॉरेन पॉलिसी असताना पटकन आपले पंतप्रधान बोलून गेले की आम्ही इस्रायलच्या बाजूने आहोत. तो काही हिंदू मुसलमान लढा नाही आहे. त्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे. इंग्लंडच्या हातात असलेल्या एक प्रांतामध्ये थोडीशी जागा तिथल्या
विस्थापित झालेल्या ज्यूजना द्या असं इंग्लंडने प्रस्ताव मांडून एक छोटीशी जमीन दिली. त्या छोटीशी जमीन घेता 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 1967 मध्ये जो फायनल वॉर झाला इजिप्त, सिरिया आणि इस्रायलचा, त्याच्यामध्ये कब्जा करून टाकला नाही सगळा. आज 15,000 लोक मारली गेली, त्याच्यातले 5,000 लहान 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 पोरं मारली गेली. म्हणजे UN चार्टरमध्ये जे वॉरचे निर्बंध आहेत किंवा लिमिटेशन्स आहेत, काही मर्यादा पाळायला पाहिजे, काहीच पाळल्या नाही. हॉस्पिटलवर बॉम्बिंग झालं, चर्चेसवर बॉम्बिंग झालं, मस्जिदींवर बॉम्बिंग झालं, लोकॅलिटीजमध्ये बॉम्बिंग झालं. म्हणजे सिव्हिल एरियाजमध्ये बॉम्बिंग करू नका असं एक सगळं UN चार्टर आहे आपला. काय पाळलं गेलं? कोण बोलतंय? आणि जेव्हा कोणच बोलत नाही तेव्हा मी बोलतो. आणि तुम्ही बोलता म्हणून तुम्ही टीकेचे धनी होता. हां, ठीक आहे ना, त्यांनी काय फरक पडतो? आपलं मन साफ आहे ना. असं बेसिक काय आहे तर मला कुठे खंत नाही आहे ना. हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे आव्हाड. म्हणजे हे जे तुम्ही म्हणताय ना, हे अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी गोष्ट आहे की माझ्या मनात जे आहे ते मी कुठेतरी दबून, कुठेतरी कुणाचं तरी मांडलिक होऊन म्हणण्यापेक्षा मी थेटपणे मांडतो, याने मला निवांत झोप लागते. हे खरं आहे का? आणि मी जे मांडतो असं आहे की मी ज्याला आपला बाप मानतो, सर्वस्व मानतो, ते शरद पवार साहेबांनी कधी ऑब्जेक्शन घेतलं नाही माझ्या वक्तव्यांवर. बाकी सगळ्या नेत्यांनी घेतली. म्हणजे तेव्हा तुम्ही आमच्या पक्षात होतात की नाही मला माहीत नाही. मी पुरंदरेंविरुद्ध एक उघड भूमिका घेतली आणि खूप कॉन्ट्रोवर्शियल झाली. आणि मला पक्षाचे त्यावेळेसचे अध्यक्ष, मी नाव नाही घेऊ इच्छित, त्यांचा फोन आला, ताबडतोब माफी माग आणि भूमिका मागे घे. मी म्हटलं असं तर होणार नाही माझ्याकडनं. मी साहेबांना फोन केला, म्हटलं साहेब असं असं झालं, त्यांना महाराष्ट्र भूषण मिळालं. मी काही प्रश्न विचारले तर पक्षाचं असं असं म्हणणं आहे. म्हटलं पक्षाचा काय संबंध येतो? तुझा विषय येतो, तुझा अभ्यास आहे त्याच्यावरती. आणि सोशल कॉजवरती डिफरंट ओपिनियन असू शकतात, पॉलिटिकल लाईन नाही ना. तुझा विषय तू मांड, पक्षाचा काय संबंध नाही. मी मांडत गेलो. शेवटी महाराष्ट्र भूषण जे शनिवार वाड्यावर देणार होते ते का बंद खोलीत राजभवनला द्यावं लागलं. एवढा महाराष्ट्र पेटवला. पण या ज्या भूमिका तुम्ही मांडत असता, तुम्ही आत्ता एक सांगितलं की आदरणीय पवार साहेबांनी कधीच तुम्हाला कुठलं स्टेटमेंट मागे घ्यायला सांगितलं नाही. असं कधी घडलंय की कधी पवार साहेबांनी विचारले हे स्टेटमेंट तुम्ही का दिलं? म्हणजे मी खूप उलटे उद्योग केलेत. मी नथुराम बोलतोय हे नाटक मी अनेक वर्ष होऊच दिलं नव्हतं. त्याच्यानंतर विनय आपटे साहेबांकडे गेला. विनय आपटे माझेही चांगले मित्र होते. मला त्या जितेंद्राला सांगा ना. साहेब म्हणाले मला कोणालाही सांगायला सांगा, त्याला सांगायला सांगू नका. अच्छा, तो ह्या विषयावरनं मागे येणार नाही. जे काही विचार आहेत ते मी नाही सोडू शकत. म्हणजे माझ्या मनालाच पटत नाही की त्या नाटकामध्ये नथुराम जेव्हा गांधीजींना गोळ्या मारतो तेव्हा तिथे असलेला प्रेक्षक वर्ग इतका त्या भावनेत गेलेला असतो की तो उठून टाळ्या वाजवायला लागतो. हा जो प्रसंग मी बघितला त्याच्यानंतर माझ्या मनात इतकी चीड आली की कसं शक्य आहे. म्हणजे हे माध्यम जे आहे ते लोकांच्या मनावर इतकं प्रभावी आहे की ह्याच्यातनं लोक एका दिशेकडे निघून जातात. हा फार महत्वाचा मुद्दा साहेब तुम्ही सांगितलात की हे माध्यम खूप प्रभावी आहे. 2014 पासून जर आपण बघितलं ना तर अनेक केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्यानुसार सिनेमे येत आहेत. म्हणजे स्वच्छ भारत अभियान जेव्हा येणार होतं तेव्हाच टॉयलेट एक प्रेमकथा येतो, किंवा जेव्हा चांद्रयान 2 मोहीम होती तेव्हा मिशन मंगळयान सारखा सिनेमा होतो. म्हणजे आता हा योगायोग असू शकतो की एकच अभिनेता या सगळ्या सिनेमांमध्ये आपल्याला दिसत राहतो आणि नंतर तो माननीय पंतप्रधानांची मुलाखत घेताना आप आम चूस के खाते हो या काट के खाते हो हेही विचारतो. पण या पद्धतीचा जो नॅरेटिव्ह सेट होतो सत्ताधारी पक्षाकडून, किंवा अगदी सोपं उदाहरण ठाण्यातला जर विषय घेतला तर शिवसेनेमध्ये जे बंड झालं त्याच्या आधी आलेला धर्मवीर सिनेमा, हे पॉलिटिकल नॅरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतो हा विरोधी पक्षाकडून का होत नाही? 2014 नंतर भारतीय राजकारणाचं नरेटिव्हच बदललेलं आहे. एक अत्यंत हुशारी भारतीय लोकांची मानसिकता ओळखून साचेबद्ध पद्धतीने त्यांना आपल्याकडे कसं खेचता येईल त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं गेलं. काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स, म्हणजे ज्याच्यातनं तुम्हाला 2 धर्मामध्ये परफेक्ट दरी पाडता येईल. आणि लोक काही फार अभ्यास करत नाहीत.
2 तासात जे काही तुमच्या डोक्यात भरवलं जातं ते प्रभावी ठरतं. म्हणजे हिटलरच्या काळात सुद्धा हिटलरच्या बाजूनी चित्रपट बनवले आणि हिटलरना त्याच्यातनं पॉप्युलॅरिटी देण्यात आली. पूर्ण समाज त्याच्या मागे गेला ना. त्यामुळे सिनेमा इज वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल टूल टू रीच इन द माइंड्स अँड हार्ट्स ऑफ द पीपल. पण मग हाच पुन्हा तो मुद्दा येतोय की या पद्धतीनं सत्ताधारी पक्ष आपला नॅरेटिव्ह किंवा आपला अजेंडा सेट करत असताना असा प्रयत्न विरोधकांकडून होताना दिसत नाही. मग विरोधक हे माध्यम समजून घ्यायला कमी पडतायत का? असं आहे की शेवटी आजची जी व्यवस्था आहे त्याच्यात एखादा अनुराग कश्यप आहे, बाकीच्यांची कोणाची हिंमत पण नाही. एजन्सीज कोणाकोणाच्या घरात जातात आपल्याला माहिती आहे, चित्रपटसृष्टी. पण म्हणजे हे दडपण आहे त्यामुळे व्यक्त होत नाहीयेत लोक आहेत. म्हणजे मला आठवतं की 77च्या काळामध्ये जेव्हा इंदिरा गांधी सर्वदूर पसरल्या होत्या आणि इमर्जन्सीचा काळ होता तेव्हा ठिणगी ही चित्रपटसृष्टीत पण पडली होती. आंधी नावाचा चित्रपट पण आला होता. देवानंदनी उघड भूमिकाही घेतली होती. तेव्हा कैफी आझमी पण होते. ते अनेक मोठे कलाकार असे होते त्यांनी इंदिरा गांधी विरुद्ध खुल्याम भूमिका घेतली. आता कोण बोलतोय तरी ना एक अभिनेता दाखवा. म्हणजे एक तो दक्षिणेतला प्रकाश राज भूमिका घेतात असे एखादे 2 बघितले तर. बाकी मला जावेद भाई पण कधी बोलताना दिसत नाही आजकाल. म्हणजे मुळात व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य हे माणसांनी स्वतःच दाबून टाकलं. मग ही स्पेस विरोधी पक्ष का ऑक्युपाय करत नाही? म्हणजे मागे आपण घोषणा केली होती, त्याचं कामही सुरू आहे. राजर्षी शाहू महाराजांवरच्या सिनेमाच्या संदर्भात ही घोषणा केली. आपण हा पुरोगामी विचार वर्षानुवर्ष मांडता आहात, इतक्या चांगल्या पद्धतीनं तो पोचवता आहात. पण अगेन ही जी भूमिका आहे ही या माध्यमातून पोचवावी हे जाणवण्यासाठी हा जो काळ गेला याच्या मागे नेमकं कारण काय? म्हणजे मला वाटतं 2022 मध्ये आपण ही घोषणा केली, पण 2014 पासून हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालंय की माध्यमाचा वापर करून सत्ताधारी पक्ष आपला अजेंडा पुढे रेटतोय, तर त्यांना आरसा दाखवण्याचं काम खरं तर हा पुरोगामी विचार फार प्रभावीपणे करेल. कसं आहे की विरोधक 2014 पासून खूप कमी पडले. एकतर त्यांची ताकद क्षीण करण्यात आली. लोकही एका खोट्या नाट्या प्रचाराचे बळी पडले. 15 लाख येतील, सगळंच व्यवस्थित चालेल, पाणी येईल, घरं बनतील, वीज लखलखाट असेल. म्हणजे आयुष्यातलं आपलं दुःख आणि दारिद्र्य संपवणारा एक देव आलेला आहे अशा दृष्टीने सगळं रचण्यात आलं आणि लोक त्या जाळ्यात अडकले. आपण भारताच्या संस्कृतीबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं की भारतात सरंजामशाही आहे. भारतात आयडॉल वर्शिप नावाची एक गोष्ट आहे. त्याच्यामुळे एकदा एखादा आयडॉल ठरवला की त्याचे दुर्गुण त्याच्यातले फक्त गुणच बघतात आणि भारतात ते घडतात आणि दुर्दैवाने ते राजकारणात पण घडतं. या देशामध्ये घडलंय 9 वर्ष आपण बघतोच आहे काय जे काय आहे. म्हणजे ज्या सुषमा स्वराजांनी भाषणात म्हटलं होतं की डॉलर के सामने जब रुपया गिरता है तब रुपया नहीं गिरता है, भारत की इज्जत गिरती है. आज काय डॉलरचा भाव कोण बोलतंय? एक लक्षात घ्या की फॅसिझम मध्ये पहिल्यांदा काय केलं जातं तर समोरच्याचं कॅरेक्टर डॅमेज केलं जातं. हा भ्रष्ट आहे, यांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे, हा थोडा वेडा आहे, आणि ते व्यवस्थित असं पसरवलं जातं की लोकांना ते खरं वाटायला लागतं. मी कुठल्याही नेतृत्वाचं नाव नाही घेणार पण त्यांना किती भोगावं लागलं. जे काही 2014 मध्ये पेरण्यात आलं ते 6 वर्ष तर त्याच्या मागेच फिरत होते ते. बरोबर. मग हे फिरत असताना दुसरी बाजू समोर न येण्याचं मी गिरीश कुबेरांचं पुतीन जेव्हा वाचलं होतं, व्लादिमीर पुतीन यांच्याविषयी, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविषयी, त्यावेळी त्यांनी मीडिया टायकूनचा एक त्याच्यात उल्लेख केला आहे, बेरेझोव्स्कीचा, ज्याने पूर्ण माध्यमं आधी ताब्यात घेतली होती जेणेकरून हे फक्त एक प्रोपगंडा जी गोष्ट आहे याच बातम्या येतील, याच पद्धतीची माध्यम येतील, असं काही देशात होतं. असं आहे की तुम्ही माध्यमांचे मालक बघा, माध्यमांमधनं बाहेर गेलेले पत्रकार बघा, माध्यमातनं बाहेर गेलेले संपादक बघा आणि तुम्हीच ठरवा. नाही, आता मिलिंद खांडेकर कसा काय बाहेर गेला?
स्पेसिफिक कोणाची नावं घेऊ नयेत, कारण का परत त्यांना तो त्रास होतो. पण माध्यमातून बाहेर गेलेल्या अनेक पत्रकारांनी आता सोशल मीडियावर फार सुंदर त्यांचे जर आपण व्ह्यूज बघितले तर लक्षावधी लोक या माध्यमातून या सिस्टीममधून जे बाहेर पडलेत आणि हे पत्रकार एक भूमिका मांडतात, त्या भूमिकेला समर्थन मिळतं. याचा अर्थ देशाचं असं आहे की ह्या देशात आता हळूहळू बदल घडतोय. असं आपल्याला सोशल मीडिया माहीत होता का 2014च्या आधी? याचा अंदाजच नव्हता. काय पद्धतीने वापरला गेला तो. परफेक्ट. म्हणजे इतके गलिच्छ चित्र सोनिया गांधी किंवा मनमोहन सिंगांबद्दल टाकण्यात आले, साहेबांबद्दल टाकण्यात आले. आपल्याला माहीत पण नव्हतं की असं होऊ शकतं मीडियामध्ये, पण अनुभवलं ना, आणि लोक त्याच्या मागे गेले ना. त्या एक बाई यायच्या, त्या सांगायच्या की महंगाई की सरकार, बस हो गई महंगाई की मार. त्या मावशी कुठे पळाल्यात माहितीच नाही, दिसतच नाहीत त्या मावशी. आता तिची स्ट्रॅटेजी होती आखलेली की लोकांना बरोबर हिप्नोटाईज करून खेचा. दॅट पॉलिटिकल स्ट्रॅटेजी प्रूव्ड परफेक्ट. दे प्लेड देअर पॉलिटिक्स वेल. आज महाराष्ट्रामध्ये 3 वर्ष झाली, 3 वर्ष लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या इलेक्शन्सच होत नाही. असं कधी झालंय का? 3 वर्ष. म्हणजे आपण संविधान, सुप्रीम कोर्टातून आलेले निर्णय कशालाच मान्यता द्यायला तयार नाही आहे. आणि लोक शांत आहे. आज नगरसेवक नाही आहेत, गटारं भरतात, पाणी नाही आहे, रस्ते खड्ड्यात पडलेत, काय नाही. एक तो आयुक्त बसलाय, त्याला मुख्यमंत्री कार्यालयातनं 4 फोन येतात, 40 जणांची कामं होतात जे जनतेजवळ आहे. सामान्य माणसाचं काय? जिल्हा परिषदेचे रस्ते होत नाही आहेत, काय कोण बोलणार? कोणीच बोलत नाही. सत्तेच्या चक्रात आपण इतके अडकलो आहोत की आपण आपली मूळ भूमिका हीच विसरतो. पण म्हणजे कालपर्यंत फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार मांडणारा माणूस हा कधी गोळवळकरांच्या मांडीवर जाऊन बसतो कळतच नाही. म्हणजे हे जे काय रातोरात होतं त्याचं तर मला फारच आश्चर्य वाटतं. नाही, हे जे रातोरात होतं याविषयी आता तुम्ही थेट हा मुद्दा मांडलेला आहे की ही जे विचारधारेचं परिवर्तन आपण म्हणू किंवा मन परिवर्तन जे आपण झालंय त्याविषयी तुमचं काय थेट मत आहे? असं आहे, मन परिवर्तन होत नाही. आपण फक्त सत्तेच्या लालसेपोटी हे सगळं करत असतो. अशी मत परिवर्तित होत नाही हो. 30-30 वर्ष ज्या विचारांनी तुम्ही, म्हणजे आता माझं विचार तर 30-30 वर्षाचा अभ्यास असतो. आपण त्याच्या विचारांच्या मागे गेलेलो असतो. आपल्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे ना. मी जेव्हा उद्या एखाद्या पक्षात जायचं ठरवीन, माझे विविध ट्विट्स आहेत, माझं विविध मी विविध लिहिलेले लेख आहेत, माझं पुस्तक आहे स्वतःचं, लोक थुंकतील ना माझ्यावरती. जर ते थुंकले तरी मी रुमालानी पुसेन आणि परत सत्तेवर बसेन असं जर म्हटलं तर मग सगळंच संपलं. मग काय बोलायलाच नको. स्वतःच एक मर्यादा. पण आता जसं तुम्ही म्हणालात की अनेक महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, यांच्या निवडणुका झालेल्या आहेत, 3 वर्ष झाल्या. म्हणजे एकूण पंचायत राज पद्धतीचा हा संकोच होतोय. एका अर्थी प्रशासक ठेवलेला आहे, पालकमंत्री मालकमंत्री झालेले आहेत, ही परिस्थिती आहे. ॲब्सोल्यूट 10%. मग मी जर या गोष्टीचं पालन करत असेल की ही गोष्टला माझी संमती असेल तर मला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो आदर्श असं म्हणण्याचा. यशवंतराव चव्हाणांचा इथे कुठे नातं गोतं पण नाही तुमचं. कारण का यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलंय की मी जेव्हा हेडगेवारांना भेटलो आणि त्यांच्याशी संवाद साधला तेव्हाच मला कळलं की एका विशिष्ट हेतूने, एका विशिष्ट समाजापुरतं मर्यादित ह्यांचं राजकारण आहे. ह्यांचं राजकारण सर्वसमावेशक नाही, त्यामुळे ह्यांच्याबरोबर आपलं जमणारच नाही. त्याच्यानंतर मी परत कधी त्यांच्याशी बोलायलाही गेलो नाही, असं यशवंतराव चव्हाणांनी लिहून ठेवलं आहे. हे माझे शब्द नाही आहेत. पण जो गट राष्ट्रवादीतून बाजूला झालाय त्या गटाचं असं म्हणणं आहे की जेव्हा सुरुवातीला भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं असं सगळ्या आमदारांच्या सह्या असणारं एक पत्र आहे ज्यावर तुमची सुद्धा सही आहे. हेचं स्पष्टीकरण मी अनेक वेळा दिलं, पण आज स्पष्टपणा. खरे एकनाथ शिंदे फुटल्याच्या बातम्या बाहेर आल्या. आमच्यातले काही जण आधीच अस्वस्थ होते की सत्तेत जायचंय, सत्तेत जायचंय, सत्तेत जायचंय. म्हणजे 2-4 लोक तर अशी होती की सकाळी उठल्या उठल्या साहेबांकडे जायचे आणि दररोज सांगायचे की आपण BJP बरोबर जाऊया. एक वेळ अशी आली की काही जण म्हणाले साहेबांना एकटं सोडून द्या, आपण सगळे जाऊया. आज मी प्रथम महाराष्ट्राला सांगतो की हे सगळं चालू असताना एक माणूस इथे ढसाढसा रडला.
त्या माणसाचं नाव आहे जयंत पाटील. आणि मग त्यांनी सांगितलं की चला आपण एक साहेबांना पत्र लिहूया की आपण आमचा असा असा विचार आहे. त्याच्यातले काही टपलेले असतात, माझ्यावरती टपलेलेच असायचे. म्हणजे पहिले जितेंद्रला विचारा, म्हणून करतो ना सही, साहेब सांगते, साहेब घेतील तो निर्णय. एक मी तुम्हाला अजूनही सांगतो की अजितदादांनी निर्माण केलेला दहशत आणि दरारा ह्याचा त्यावेळेस मी बळी ठरलो. अजितदादांच्या तोंडावर नाही म्हणणं शक्यच नव्हतं त्या काळात. मी सही केली, पण मी आजही महाराष्ट्राला सांगू इच्छितो की ते पत्र जयंत पाटलांनी आपल्या खिशात नेऊन घरी ठेवलं. त्यांनी आयुष्यात ते शरद पवारांपर्यंत पोहोचवलंच नाही. कारण का ते स्वतः मला म्हणाले, जितेंद्र मला काही बरोबर वाटत नाही की पवार साहेबांना एकटं सोडून आपण जाऊया. हे काय वाक्य मला पटत नाही. मी काय पत्र देत नाही. म्हटलं साहेब माझं पहिलं नाव काढून टाका. आमचं तेवढं अंडरस्टँडिंग होतं. मी अजून एका माणसाचं नाव सांगतो, प्राजक्त तनपुरे नावाचा आमचा आमदार आहे. ही सगळी चर्चा चालू असताना तो बाहेर पडला, बाहेर गेला आणि मला बोलवलं. आवड साहेब मी जातो, मला हे काय जमणार नाही सगळं करायला. नाही तुझा त्याच्यातली लोक होती. पण कसं आहे की एक नेतृत्वाचं दडपण हे गेले अनेक वर्ष आपण सहन करत आलो आहे. आणि ते पण साहेबांमुळे. त्या दडपणामुळे काही गोष्टी झाल्या, पण त्या विचारांशी समझोता करायचा नाही हा निर्णय घेऊनच बसलो होतो मी. एक वेळ राजकारण सोडून देईन, पण मी जाणार नाही. यामध्ये एक आक्षेप होतो आवडसाहेब, तो असा घेतला जातो या गटाकडून. त्यांच्याकडून असं म्हटलं जातं की ठीक आहे, आता एका गटानं भारतीय जनता पक्षाची कास धरली, पण महाविकास आघाडीचं सरकार करत असताना शिवसेना हा सुद्धा हिंदुत्ववादीच पक्ष आहे. मग ती विचारधारा चालली आणि त्यावेळी खरं तर आपण मंत्रिमंडळात होतात आणि तेव्हा अनेकदा आपण माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचं अनेकदा कौतुकही केलं. मग एकीकडे एका हिंदुत्ववादी पक्षाची ॲलर्जी आणि दुसऱ्या हिंदुत्ववादी पक्षाची सलगी, हा दुटप्पीपणा आहे असा एक आक्षेप होतो. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या राजकारणाचा अभ्यास व्यवस्थित केला तर उद्धव ठाकरेंनी उघडपणाने पहिल्यांदा महाराष्ट्रात भूमिका मांडली, जी त्यांच्या आजोबांनी मांडली होती, की आम्हाला शेंडी जानव्याचं राजकारण मान्य नाही. आणि माझाही तोच धागा आहे. त्यामुळे ह्या धाग्यावरनी मी पुढे गेलो. जर तुम्हाला शेंडी जानव्याचं राजकारण मान्य नाही म्हणजे तुम्हाला कर्मकांड मान्य नाही. जर तुम्हाला शेंडी जानव्याचं राजकारण मान्य नाही म्हणजे तुम्हाला जाती व्यवस्था मान्य नाही. आणि मला काय पाहिजे दुसरं? मला तेच हवं आहे. मला सनातन धर्म नको आहे, ज्याच्यात सगळं अचल आहे ते मला नको आहे. स्टॅग्नंट आहे मला नको आहे. मला बदलणारी समाजव्यवस्था हवी आहे. आणि तुम्हाला समाजव्यवस्था बदलवायचीच नसेल तर तुम्हाला चातुर्वर्ण्य तुम्ही आमंत्रित करतात, या परत आमच्या. आणि आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं तर शाळेची फी खरंच गरीब माणसाला परवडेल का? मुंबईतला राहणारा चाळीतला माणूस हा पुढे शिकू शकेल का? आजही झोपडपट्ट्यांमधनं दलितांनीच राहायचं का? मग आपल्याला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही का? आणि त्याच्या हिताचं राजकारण करण्यासाठी जर एखाद्या विरोधी पक्षाबद्दल बरोबर हात मिळवणी केली आणि टोकाची तो भूमिका घेणार नाही असं जेव्हा तो आपल्याला सांगतो, तेव्हा समाजाच्या हितासाठी करावं लागतं. पण इथे तुम्ही बघा ना, इथे टोकाचीच भूमिका आहे. तुम्ही आजही म्हणता की मार्चमध्ये आम्ही CAA NRC आणणार. तुम्ही आजही म्हणता आम्ही कॉमन सिव्हिल कोड आणणार. तुम्हाला कॉमन सिव्हिल कोडचा अर्थ तरी समजून सांगा आम्हाला. प्रत्येक धर्माची एक धर्मपुस्तिका आहे. त्या धर्मपुस्तिकेप्रमाणे तो धर्म वागतो. ख्रिश्चन बायबलप्रमाणे वागतो. शीख समाज गुरु ग्रंथ साहेब प्रमाणे वागतो. काय चूक काय त्याच्यात? त्यांच्या जे काही त्यांचे आदर्श आहेत, जे काही त्यांचे महापुरुष आहेत, त्यांनी जे सांगितले त्याप्रमाणे त्याचं वागत असतील, तुम्हाला काय अडचण आहे? तुमचा कॉमन लॉ आहे ना, तुमचं संविधान हे सर्वांसाठी समान आहे ना, त्याच्या बाहेर जाऊन कोण काही वागत नाही ना, तुम्हाला काय अडचण आहे? पण केवळ निव्वळ द्वेष पसरवायचा, लोकांमध्ये मतभेद कसे निर्माण, युनिफॉर्म सिव्हिल कोडचा अर्थ काय हे मी तुम्हाला गॅरंटी सांगतो महाराष्ट्रातल्या 95% राजकारण्यांना माहित नाही. याची सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या संदर्भातला मसुदा सुद्धा अजून माहीत नाही. त्यामध्ये नेमकं काय होणार ते त्याची क्लॅरिटी कोणालाही नाही. आणि असं असताना त्याच्याविषयी अनेक समजुती किंवा अनेक जसं आपण म्हणतो त्या पद्धतीनं एक पोलराइज वातावरण करण्याच्या गोष्टी सोशल मीडियावर मोठ्या मोठ्या आख्यायिका पसरतात. तेच म्हटलं की मी पॅलेस्टाईन वॉरचा वापर करून तुम्ही इथे हिंदू मुसलमान करता.
5,000 लहान पोरं मारली गेली, आपल्या मनाला यातनाही होत नाहीत? म्हणजे ज्यांच्या जीवनातली कळी पण उमलली नव्हती तीच खुरडून टाकली तुम्ही, मला यातना होत नाही? आपल्याची माणुसकी इतकी मेली? म्हणजे जो धर्म मानवी संस्कारामध्ये सर्वात मोठा मानला जातो, वन ऑफ द ओल्डेस्ट रिलिजन इन द वर्ल्ड, तो धर्म इतका संकुचित झालाय की लोकांच्या मृत्यूबद्दलही आपल्याला वाईट वाटेनासं झालंय. कसला आलाय धर्माभिमान? वसुधैव कुटुंबकम म्हणणारा माझा धर्म हा एवढा संकुचित झालाय. ज्या धर्मामध्ये सर्वात जास्त बंडखोरी झाली तो धर्म माझा आहे, कारण का तो बदलता धर्म आहे. आणि बदल झालेले स्वीकारले गेले, ते अंगीकारले गेले. विरोध झाला, लोकांना मारण्यात आलं, लोकांना धर्मातनं बाहेर काढण्यात आलं, पण लोक बदलले नाही, परंपरा चालू राहिल्या. बुद्ध घ्या, चरवाक घ्या, महावीर जैन घ्या, बसवेश्वरांना घ्या, तिथने जो सुरू झालेली परंपरा आहे ती तुकाराम महाराजांपर्यंत येऊया. आणि शेवटी आंबेडकरांनी ते संविधानात बंद करून टाकलं. म्हणजे आंबेडकरांनी जे केलं ते स्वतःच्या जातीपुरतं नाही केलं, तो उभ्या भारतातील मानव जातीसाठी केलं. स्त्रियांना काय किंमत होती भारतात? बाबासाहेबांचा जो एकंदर थॉट प्रोसेस आहे, 1891 साली त्यांचा जन्म झाल्यानंतरचे त्यांचे जे कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, प्रबुद्ध भारत, मूकनायक, हे सगळे पेपर वगैरे काढत 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 त्यांचे जे शाहू महाराजांची इंटरॅक्शन झाली, म्हणजे तो जो काळ होता हा माझ्या अंदाजाने ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले ते स्वातंत्र्य हा समाज सुधारणेच्या दृष्टीने सुवर्ण काळ होता. म्हणजे आपण जेव्हा शिव फुले शाहू आंबेडकर म्हणतो तेव्हा समाज सुधारणेच्या काय गोष्टी आपण शिवाजी महाराजांनी नेल्या, तर शिवाजी महाराजांनी कधीही कर्मकांडाला मान्यता दिली नाही. त्यांनी आपल्या आईला कधीही सती जाऊ दिलं नाही. म्हणजे विचारांशी पक्के होते ते. फुले इतके गर्भश्रीमंत होते की त्यांना हे काय उद्योग करायची गरजच नव्हती. पण माझ्या बायकोला मी शिकवीन आणि माझ्या बायकोनी इतर महिलांना शिकवलं पाहिजे, आणि बायको मार खाते तरी तिला पुढे करणारे आणि तिच्या मागे खंबीरपणाने उभे राहणारे फुले आपण बघितले. आणि हा क्रांतिकारी बदल होता, कारण का ह्याच्यात सर्वात जास्त त्रास, सर्वात जास्त उपेक्षित कोण होतं, तर ब्राह्मण समाजातलेच. विधवा झाल्यानंतर ते केस उपटायचे, किंवा बालवयात विवाह झाला असेल आणि त्याच वयातला आपला पती गेल्यानंतर जे काही समाजामध्ये व्हायचं त्याच्या विरोधात सगळीकडे उभे राहिले ते फुले उभे राहिले. पण समाज व्यवस्था जशी जशी बदलत जाते तसे तसे त्याला कायदेशीर बंधनं सुद्धा आली पाहिजेत, ते कायद्यात बसलं पाहिजे. पहिल्यांदा 1902-3 साली कोल्हापूरमध्ये आरक्षण आलं, आणि पहिल्यांदा कळलं लोकांना की एका समाजाला दुसऱ्या समाजाबरोबर आणण्यासाठी त्याला काहीतरी खालनं ताकद दिली पाहिजे. आपण असं समजतो की फक्त आपल्या देशातच आरक्षण आहे, हा एक आपला भ्रम आहे आपल्या डोक्यात. खरं आहे. अफर्मेटिव्ह ॲक्शन नावाची एक गोष्ट आहे जगभरात, आणि जगभरात आरक्षण आहे. यू गो टू साऊथ आफ्रिका, यू गो टू इंग्लंड, यू गो टू फ्रान्स, यू गो टू जर्मनी, यू गो टू अमेरिका, एव्हरीवेअर यू विल फाइंड रिझर्वेशन्स. पण आपल्याकडे असं स्तोम आहे त्याचं. हे 5,000 वर्ष ते जे त्यांना भुकाव, आजही धारावीच्या झोपडपट्टीत 90% दलितच का सापडतात? आज कुठल्याही झोपडपट्टीत गेल्यानंतर तुम्हाला मागासवर्गीयच का सापडतात? याचं कधी उत्तर शोधण्याचा प्रयत्नच करत नाही. शाहू महाराजांनी ओळखलं नाही की ह्या समाजाला वरती आणायचं असेल तर पहिल्यांदा मला यांना काहीतरी द्यावं लागेल. आणि त्यांनी भूमिका घेतली ना की माझा रेव्हेन्यू कलेक्टर हा दलित असेल. आणि जेव्हा तिथल्या प्रस्थापितांनी सांगितलं की आम्ही जाणार नाही त्यांच्याकडे रेव्हेन्यू भरायला, तेव्हा त्यांनी सांगितलं ठीक आहे नका भरा रेव्हेन्यू, तुमच्या जमिनी जप्त करू. ह्या विचारांचा महाराष्ट्र जसा जसा पुढे जायला लागला, आणि जेव्हा 1925 ते 27 मध्ये 25 ते 27च्या काळामध्ये मनुस्मृती जाळण्यात आली, तलावाचं आंदोलन झालं, म्हणजे महाडच्या चौदार तलावाचं आंदोलन झालं, त्याच्यातनं काळाराम मंदिराचं आंदोलन झालं, त्याच्यातनं समाजामध्ये होणाऱ्या अन्यायाला जगभरात वाचा फुटली. ज्या दिवशी त्यांनी मनुस्मृती जाळली त्या दिवशी त्यांचे विचार स्पष्ट झाले. कारण का मनूनी जे काही लिहिलेलं होतं
त्याच्यानंतर बाकी हे वर्णव्यवस्थेचा भाग सोडून द्या, पण स्त्रियांविषयी जे लिहिलेलं होतं ते जर आपण आपल्या आईबाबतीत मान्य केलं तर आपण निर्दयी नालायक ठरतो. स्त्री ही फक्त उपभोगासाठी पुरुषाकडे बघत असते असं जर मनू म्हणत असेल तर त्या मनूला चपलेने मारला पाहिजे. आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही असं म्हणणारं मराठी साहित्य, एका क्षणाची पत्नी ही अनंत काळाची माता असते असं सांगणारं मराठी साहित्य, आणि दुसरीकडे मनू सांगतो ती फक्त उपभोगाची वस्तू आहे असं समजा. हा जो हे आहे म्हणजे फुलेंनी जे काही काय काम केलं, त्याच्यानंतर शाहूंनी जे काय करून ठेवलं, आणि या सगळ्याला कायद्यात बंद करून संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे देशाला सर्वात जास्त समाज सुधारण्याची जर कोणी हे दिली असेल तर ती महाराष्ट्राने दिली. त्या शाहू फुले आंबेडकरांचे विचार करणारी माणसं एका रात्रीत जाऊन मनूच्या मांडीवर बसतात, कसं शक्य आहे? ह्याला फक्त एकच कारण असतं, सत्ता. हे जे सत्तेचं जे कारण आपण म्हणाला सर, हे जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला एक गट फुटला तसाच शिवसेनेतला एक गट त्याच्या आधी फुटला होता. आपण ठाण्यातलेच आहात. जे पहिलं बंड शिवसेनेत झालं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपानं पहिलं बंड झालं. तर ठाण्यातल्या राजकारणाचा आपल्याला एकूण अंदाज आहे, तर एकनाथ शिंदेंच्या बंडाची आपल्याला पूर्व कल्पना होती? असं आहे की एकनाथ शिंदेंची पहिली मनीषा होती पहिल्यांदाच मुख्यमंत्री व्हायची, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार बनलं तेव्हाच. हे काही लपून राहिलेलं नाही, अनेकांना माहिती आहे. नंतर 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 दुरावा वाढत गेला होता. कोरोनामुळे मुख्यमंत्री हे जरा थोडेसे आउट ऑफ टच झाले होते, कारण का त्यांची प्रकृतीही तेवढी साथ देत नव्हती, आणि हे सगळं हे करण्यात त्यांनी पुढाकार घेऊन ती सगळी व्यवस्था करण्यात आलेली होती. ज्या दिवशी धर्मवीर चित्रपट निघणार आणि त्याचे ट्रेलर्स सुरू झाले त्या दिवशी मी मेसेज पाठवला होता माननीय उद्धव ठाकरेंना, साहेब सावध राहा, धोक्याची घंटा वाजते. हो, कारण का जे घडलं नव्हतं ते पिक्चरमध्ये दाखवलंय. म्हणजे लार्जर दॅन लाईफ इमेज करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा समजायचं त्याच्यामागे काहीतरी काळबेर आहे. पण आता या पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्रीच ठाण्यातले आहेत, तुमचं कार्यक्षेत्र ठाणे जिल्हा आहे, तर हा थेट मुख्यमंत्र्यांशी संघर्ष आहे की मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीशी संघर्ष आहे? असं आहे की माझा वैचारिक संघर्ष असतो. माझं वैयक्तिक काय घेणं देणं मुख्यमंत्र्याची? वैयक्तिक काय ते मला पैसे देत नाहीत, वैयक्तिक काय मी त्यांच्याकडनं कामं करून घेतली नाहीत, आणि मी वैयक्तिकरित्या कधीही त्यांच्या दरवाज्यात उभा राहिलेलो नाही. हां, माझ्या मतदारसंघासाठी गेलो तर गेलो, पण त्या मतदारसंघातही मला मदत करत नाहीत. माझे निधी अडवून ठेवतात, माझी कामं अडवून ठेवतात. जे अधिकारी चांगले मी आणलेले होते, जे चांगली कामं करायची, त्यांच्या मुद्दामून उचलून बदल्या करून टाकल्या आहेत. म्हणजे जितेंद्र आव्हाडांसमोर अडचणी कशा तयार होतील हे मुख्यमंत्री अगदी आनंदाने ते सगळं कामं करत असतात. त्याच्याने मला काही फरकही पडत नाही. पण मग हे जे मुख्यमंत्री तुम्हाला अडचणी तयार होण्याचं जे काम करतात असं जे तुमचं म्हणणं आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या आधीपासून होत होतं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर यात भर पडली? नाही नाही नाही, हे पहिल्यापासून होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजून एक गट तयार झाला त्रास द्यायला. म्हणजे मी डबल एज स्वॉर्डवर आहे. म्हणजे एकीकडे अजितदादांच्या इथनं त्रास आणि दुसरीकडनं एकनाथ शिंदेकडनं त्रास. म्हणजे खरं तर राष्ट्रवादीमध्ये सर्वात वाईट अवस्था माझी आहे, कारण का ही जिल्ह्यातला आहे, आणि दुसऱ्यांना वाटतं की हाच जास्ती पुढे पुढे करत असतो पवार साहेबांच्या. पण मग हेच जर तुम्ही अजितदादांबरोबर गेला असता तर हा त्रास वाचला असता असं कोणीच सल्ला दिला नाही कधी? की 10x10च्या रूममध्ये राहणारा ज्याचा आजोबा हमाल होता, याची आर्थिक परिस्थिती नव्हती, वैचारिकता आहेच, पण त्या पोराला हाताने धरून म्हणजे बोटाला धरून चालायला शिकवली ज्या माणसाने, त्या माणसाची प्रतारणा करणं हे म्हणजे मला सहनच होत नाही, हा विचारच सहन होत नाही. पण मग हे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालं, जेव्हा एक गट फुटून बाहेर पडला, त्यावेळी तुमच्या नेमक्या भावना काय होत्या? नेमक्या भावना म्हणजे हे गद्दारी होती, हे साहेबांशी द्रोह होता. याच्यातला एक तरी माणूस स्वयं झालेला आहे, स्वयं मी असं मला एक माणूस सांगावं. थोडंफार मी भुजबळांबद्दल बोलू शकेन की स्वतः निर्माण झालेले. बाकी कोण? बाकी कोणाची काय काय अवकात होती?
साहेबांनी मोठे केले सगळ्यांना. म्हणजे साहेबांनी नर्चर केलेली कॉन्स्टिट्युन्सी, ज्याच्या घराघरामध्ये साहेबांचं वैयक्तिक प्रेम, नातं, नाव, प्रत्येकाशी वैयक्तिक संबंध. काय रे विठ्ठल इथे, ए अरविंद कुठे चालला रे, असं म्हणणाऱ्या साहेबांनी जेव्हा आपला मतदारसंघ असा हातातनं दुसऱ्याच्या हातात दिला, तुम्ही का नाही दुसऱ्या मतदारसंघातनं निवडणूक लढून निवडून येऊन दाखवत? तुम्ही कर्तृत्ववान, तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात. साहेबांची जेव्हा वेळ आली तेव्हा साहेबांनी बारामती सोडून खेडमधनं निवडणूक लढवून जिंकून आले होते. कसं आहे की आजपर्यंत दबक्या आवाजात सगळे बोलत होते, पण काही प्रश्नांची उत्तरं तुम्हालाही द्यावी लागतील ना, की मायनस शरद पवार तुम्ही कुठे होतात. मग आज जर तुम्हाला ही संधी मिळाली की हे प्रश्न विचारायचे, तर तुम्ही काय काय प्रश्न विचाराल? नाही, मी पहिला प्रश्न विचारेन ना, की मायनस शरद पवार तुम्ही उभे राहिले तरी राहू शकले असते का? तुम्ही पवार नसते तो तुम्ही काय होतात? म्हणजे तुम्ही 19ला बंड केलं, तुम्ही सगळे विमान लावून सकाळी शपथविधी करून घेऊन गेले लोकांना. मग एवढे जर तुम्ही स्वाभिमानी आणि एवढे जर तुम्ही असे होतात तर तुम्ही परत कशाला आलात? आणि परत येऊन उपमुख्यमंत्री पद घेतलं, याचं मला वाईट वाटतं. आणि मला रागही येतो की एवढी मोठी चूक, एवढी मोठी बंडखोरी उभ्या देशामध्ये शरद पवारांना चॅलेंज देऊ शकतो असं चित्र निर्माण करणारं एक वातावरण तयार होतं. तो माणूस परत उपमुख्यमंत्री होतो का? म्हणजे आमच्याकडे योग्यताच नव्हती दुसऱ्या माणसाकडे. माझी सोडून द्या, मी एवढा मोठा समजत पण नाही स्वतःला, पण मी वैचारिक दृष्ट्या विचार करतोय. पण मी त्यावेळी विरोध नाही केला तुम्ही? कोणाला? जेव्हा पुन्हा साहेबांना काय विरोध करणार मी? पण तुमचा विरोध तुम्ही नोंदवू शकला असतात. मला नको होती ती पोझिशन, पण साहेबांना 4 दिवस त्रास, साहेबांचं उभ्या देशामध्ये की शरद पवार कॅन ऑल्सो बी चॅलेंज्ड इन महाराष्ट्र, नॉट बाय द ऑपोजिशन, फ्रॉम हिम फॅमिली. अतिशय दुःखदायक आहे. बाहेरच्यानी द्रोह केला तर तो द्रोह निपटून टाकता येतो, घरातल्या द्रोहाला करायचं काय? तुम्ही कायम एक वाक्य वापरता पवार साहेबांविषयी की महाराष्ट्र तळहाताच्या रेषांसारखा ठाऊक असणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब. मग आदरणीय पवार साहेब कॅन बी चॅलेंज्ड, हे 35 वर्ष तुम्ही पवार साहेबांच्या अगदी जवळून काम करत असताना कधी जाणवलं नाही? कधीच नाही, कधीच नाही. पण हे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडलं, याच्या कधी कानोसा आला नाही, याच्या कधी पाऊल खुणा मागे दिसल्या नाही? की ज्या पद्धतीने गेल्या 5-10 वर्षामध्ये शरद पवार लोकप्रियतेच्या परिसीमेवर असताना त्यांच्याकडनं 24 तासात एखादा अशी गोष्ट करून दाखायची की ते सगळं वरचं जे होतं, म्हणजे निळं झालेलं सगळं आभाळ होतं, ते क्षणार्धात म्हणजे ईडीच्या नोटीस नंतर साहेबांची जी लोकप्रियता परिसीमेवर गेली होती. म्हणजे साहेबांनी स्वतः सांगितलं होतं मी ऑफिसमध्ये येतो, आणि ईडीच्या अधिकाऱ्यांची धावपळ झाली होती. पोलीस अधिकारी स्वतः येऊन साहेबांना विनंती करत होते. संध्याकाळी काय साहेबांनी काहीतरी वेगळाच प्रयोग केला, झाला, न्यूज शिफ्ट झाली आणि ही न्यूज आली. त्यावेळी अजितदादांनी राजीनामा दिला होता. म्हणजे एव्हरी टाइम आय हॅव एक्सपिरियन्स्ड वेन एव्हर शरद पवार हॅज रीच्ड हाईट्स ऑफ पॉप्युलॅरिटी, he has always punctured the tire. मग हे जे तुम्हाला कायम जाणवत होतं, यामध्ये सहकारी म्हणून काम करत असताना कधी दोघांमध्ये तणावाचे प्रसंग असे आले? माझे आणि त्यांचे? हो. नाही, मी कधी बोललोच नाही त्या माणसाशी. माझा तसा जास्त संपर्क झाला नाही. मी प्रामाणिकपणाने सांगतो की माझा मंत्रिमंडळातल्या फार मंत्र्यांशी फार जवळनं कधी संबंध झाला नाही, कारण का माझा अर्बन क्षेत्र आहे. आणि अर्बन क्षेत्रामध्ये हे तुमचे 15-5 काय 15-2-2 हे काय निधी चालत नाहीत. आमच्या इथे काय PWD इरिगेशनची कामं चालत नाहीत. आम्ही महानगरपालिकेमध्ये छोट्या क्षेत्रात काम करत असतो. त्यांनी निधी जेव्हा मागितला तेव्हा कधी कधी दिला. पण पक्षाचा चेहरा म्हणून तुम्ही सातत्याने जेव्हा माध्यमावर होता, जसं तुम्ही म्हणालात की आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला कधीही टोकलं नाही की हे स्टेटमेंट तुम्ही का केलं किंवा का केलं नाही. या पद्धतीने पवार साहेब केंद्रीय राजकारणात सक्रिय असताना बऱ्यापैकी राज्याची धुरा ही अजितदादांकडे होती. मग यावेळी कधी पक्षाची भूमिका मांडताना कधी कॉन्फ्लिक्टचा विषय आला नाही? उलट मला वाटतं की दादोजी कोंडदेवच्या वेळेस सर्वात जास्त त्यांचा पाठराखण मी केली. जेव्हा त्यांच्यावरती आरोप झाले की त्यांनी तो पुतळा कापला बिपला, तेव्हा मी समोरनं त्यांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही हे करू नका, मी स्वतः जातोय सगळ्या वादविवादांना. म्हटलं याच्यावरती एक
पुरके साहेबांनी समिती बसवली होती. त्या समितीचा निर्णय होता, त्यांनी सगळे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स चेक केले, सगळे पत्रव्यवहार चेक केले आणि ते ह्या निर्णयावर आले की दादोजी कोंडदेव हा गुरु नाही. मला त्याच्यामुळे हिस्टॉरिकल रेफरन्सेस आहेत त्याच्यावरती, आपल्याला काय आपण काय घ्यायचं कारण नाही. किंबहुना त्यांच्यावरती जेव्हा जेव्हा आरोप झाले 70,000 कोटीचा भ्रष्टाचार, सर्वात जास्त बाजू आज सांगतो, सर्वात जास्त बाजू जर कोणी घेतली असेल टी व्हीवर मी घेतली आहे. आणि मी हे पुराव्यासकट दाखवून दिलं होतं की 1960 साली महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर 2010 पर्यंत झालेला खर्च 70,000 कोटी आहे. तो काय 5 वर्षातला खर्च नाही. आणि त्याच्यातलं पेमेंट हे जवळजवळ 34 ते 35,000 कोटी रुपये होतं. पेमेंट म्हणजे अधिकाऱ्यांचे पगार हे ते सगळं बोलून दाखवलेलं आहे. एकदा नितीन गडकरींची फाईल त्यांनी लवकर सही केली, एक आरोप झाला, ते काय त्यांचं ते पुरती जे होते ते. तर मी टी व्हीवर सहज बोलताना म्हटलं 3 दिवस अजित पवार, विचारलं पाहिजे म्हटलं त्यांना जाऊन. 3 दिवस म्हणजे उशीर केला अजितदादांनी. 3 मिनिटात सैल करणारा माणूस आहे तो. हे एवढं कसं काय उशीर झाला? एव्हरीबडी वॉज शॉक्ड. अरे हा काय बोलतोय? मला माहिती आहे ना, अजितदादा सही करताना असं जो ते एकदा इथे घेतलं की घेतलं. अजितदादांच्या तत्परतेने काम करण्याच्या पद्धतीबद्दल तुमचे काही वेगळे अनुभव पण आहेत? असं की काही काही बाबतीत आहेत. म्हणजे कुठल्या बाबतीत? म्हणजे आता एखादं आत्ताचे हे की ओबीसीला जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा नेमकी ती फाईल थोडीशी थांबते. बर, हे जरा थोडंसं कधी कधी खटकतं. बाकी त्यांचा आहे स्वभाव आहे, त्या स्वभावाला औषध नसतं. मी वलयाला मानणारा माणूस आहे. माझं स्वतःचं एक वलय आहे. मला त्या माणसाची भीतीच वाटायची. भीती वाटायची? आणि पटकन 4 चौघात आपला अपमान केला तर अख्ख्या महाराष्ट्रात 5व्या मिनिटाला तो अपमान जाईल मध्ये. अरे आज वाजवून टाकली जितेंद्रची. म्हणून मी 4 हात लांबच राहायचो त्यांच्यापासून. आणि जाहीररित्या सांगतो, माझी पहिली त्यांची भेट झाली असेल 89 साली. त्याच्यानंतर 2023 पर्यंत मी फार जवळ जाऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत किंवा आठवड्यातले 2 दिवस जाऊन त्यांना भेटलोय, असं कधीही झालेलं नाही. यामध्ये आता अजितदादांच्या गटाचे जे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याविषयी तुम्ही एक ट्विट केलं होतं, खासदार सुनीलजी तटकरे यांच्याविषयी, की तुम्ही उगाच साहेबांना देव वगैरे म्हणू नका, साहेबांना संपवण्याची जी सुपारी घेतली आहे ती वाजवत बसा. त्यांनी एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की वय, नातं, गोतं ह्याला राजकारणात किंमत शून्य असते. हे म्हणताना तर ही पार्श्वभूमी कोणाला महाराष्ट्रात माहिती आहे का? की तटकरेंना पहिल्यांदा राज्यमंत्री शरद पवारांनी केलं, त्यांच्या मुलीला राज्यमंत्री शरद पवारांनी केलं, माझ्यासारख्या सिनियर माणसाला बाजूला ठेवून पालकमंत्री त्यांच्या पोरीला शरद पवारांनी केलं, भावाला आमदार शरद पवारांनी केलं, मुलाला आमदार शरद पवारांनी केलं, पुतण्याला आमदार शरद पवारांनी केले. 6 पदं एका घरात देणं हे कितपत राजकारणात योग्य आहे? याचं उत्तर मी कधीतरी पवार साहेबांना पण विचारलं. 6 पदं राजकारण हे सर्वसामान्यांसाठी असतं. मग सर्वसामान्यांनी काय करायचं? तुमच्या लाडक्या पवार साहेबांचा लाडका होता माणिक जगताप, त्या माणिक जगतापचा गळा कापला यांनी. जेव्हा जेव्हा शेका पक्षाने साहेबांचं ऐकून त्यांना मदत केली तटकरेंना, तेव्हा तेव्हा तटकरेंनी शेका पक्षाला खड्ड्यात घातलं. मी जर खोटं बोलत असेल तर जयंत पाटलांचा पण इंटरव्ह्यू आहे. जयंत पाटील म्हणजे शेका पक्षाचे भाई जयंत पाटील. आणि ते केवळ साहेबांमुळे, साहेबांचं शेका पक्षाशी असलेलं जे घरचं नातं आहे, पूर्वपरंपरागत चालत आलेलं, त्याच्यामुळे शेका पक्ष कधी बोलायचं नाही. आपली मेजॉरिटी नसताना तटकरे साहेबांच्या मुलीला अध्यक्ष करावी असं जेव्हा बोलून दाखवण्यात आलं तेव्हा शेका पक्षाला मनवण्याचं काम केलं शरद पवार साहेबांनी. जे जिल्हा परिषदेला अध्यक्ष करणं होतं, बोलायला गेलं तर खूप आहे. म्हणजे मग ही 6 पदं येऊन सुद्धा असं स्टेटमेंट येतं, या उद्वेगातून तुमचं ट्विट होतं? उद्वेगात मी स्पष्ट लिहिलेलं होतं ना. मी शिवाजी महाराजांना पण देव मानायला तयार नाही आहे. देवत्व देऊच नका, माणूस आहे तो. आणि तो माणूस आहे म्हणून त्याला हृदय आहे, तो माणूस आहे म्हणून त्याला मन आहे, तो माणूस आहे म्हणून त्याला भावना आहेत, आणि तो माणूस आहे म्हणून तो रडू शकतो. तुमच्याकडे काहीच नाही आहे. तुमचं आणि अंतुलेंचं काय नातं होतं हे अख्ख्या कोकणात सगळ्यांना माहिती आहे.
अंतुले तुम्हाला पोरासारखे मानायचे, अंतुलेंनी तुमचं राजकीय जीवन घडवलं, त्या अंतुलेंबरोबर तुम्ही कसे वागलेत हे अख्ख्या गावाला माहिती आहे. हा कदाचित इतिहास इतर कोणाला माहीत नाही. मी फार पूर्वीपासून या सगळ्या युथ काँग्रेस, वेनेसुया, फिनिसुया या सगळ्या धंदे करतच इथपर्यंत आलो आणि मी न विसरणारा माणूस आहे. तुम्ही राष्ट्रवादीत पहिल्या दिवशी नाही आले की शरद पवार काँग्रेसमधनं बाहेर पडले, मी राष्ट्रवादीत शरद पवारांबरोबर. तुम्ही सगळे कॅल्क्युलेशन केले, पॉलिटिकल कॅल्क्युलेशन केले. शेका पक्ष काय करेल, इथला कम्युनिस्ट काय करेल, इथला हा काय करेल, तो काय करेल, मग आपल्या ह्या पोझिशनमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, आणि मग तुम्ही राष्ट्रवादीत आलात. यू हॅव बीन ऑलवेज अ एक्सलंट मॅथमॅटिशियन. की बेरेज कुठे होईल माझी वजाबाकी होता कामा नाही. आणि काही लोक अशी होती वजाबाकी झाली तरी चालेल पण शरद पवार जिंदाबाद. हा फरक आहे. पण मग हे कधी थेट त्यांना सांगितलं? आपलं काय असं आहे की ते एकाच पक्षात होते आणि एकाच पक्षात राहून आपल्याला कशाला काय मला काय गरज नव्हती बोलायची. साहेबांना ते आवडायचे, साहेब त्यांच्याबरोबर बसायचे, मला काय घेणं देणं. पण मी एवढा मोठा नव्हतो की मी याच्यामध्ये सगळ्यामध्ये पडावं. आता ही जी काही सुनावणी सुरू म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचं जे बंड आहे, पक्षांवर होत असलेला दावा आहे, सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी आहे, या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रक्रियेविषयी ना खूप थोडे महाराष्ट्रातले नेते आहेत ज्यांना याची इत्यंभूत माहिती आहे. तुम्ही मध्यंतरी या संदर्भातलं सादरीकरण सुद्धा केलं होतं. हे असं बेसिक आहे की 10th शेड्यूल हे इंट्रोड्यूस झालं ते म्हणजे आयाराम गयाराम संस्कृतीच्या विरोधात. गयाराम नावाचा एक आमदार होता, त्यांनी 24 तासात 3 पक्ष बदलले. ते आयाराम गयाराम शब्द कुठून आला तर तो गयाराम नावाचा माणूस होता. आणि मग तुम्ही पक्ष बदल करू नये किंवा याच्यासाठी काही कायदे करण्यात आले, पण त्या कायद्यातल्या पळवाटा शोधून पक्ष फोडण्यात येत आहेत. आणि त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने बरंच लिहून ठेवलं आता. म्हणजे निवडणूक आयोगाचा शिवसेनेला धनुष्यबाण देण्याचा निर्णयावर सुद्धा काही आक्षेप स्वतः निवडणूक आयोगाने आपले सुप्रीम कोर्टाने चंद्रचूड साहेबांनी घेतले. त्याचं पुढे काय होईल ते होईल, पण एकंदरीतच हे पक्ष सोडणं तोडणं तुम्हाला नाही पटत ना. शरद पवारांचं नाही पटलं ना, राजीनामा देतो साहेब, आम्ही जातो, आम्ही निवडून येतो स्वबळावर, जे होईल ते होईल. तुम्ही मदत घेतली शरद पवारांची, त्यांनी पक्ष स्थापन केला, शरद पवारांच्या पक्षात तुम्ही आलात, निशाणी त्यांनी ती घरोघरी पोचवली स्वतःच्या चेहऱ्यासोबत, त्याचा फायदा घेत तुम्ही निवडून आलात जनतेतनं. त्यांनी काँग्रेसशी कॉम्प्रोमाइज करून अलायन्स केलं, त्या अलायन्समधनं तुम्ही निवडून आलात आणि मी थेट बीजेपीला समर्थन द्या. आणि प्लस सांगता की साहेबांशी आमची चर्चा चालू होती. साहेबांचं मला एक गणित पटतच नाही. त्यांनी म्हणतात कीप द डोर्स ऑफ निगोशिएशन्स ओपन, नेव्हर कम टू अ कन्क्लुजन अँड अ डिसिजन इन पॉलिटिक्स. हे बरोबर आहे त्यांचं. मला जर जातीवादी पक्षांबरोबर जायचंच नाही आहे तर ठीक आहे, चर्चा होत राहील ना, करा चर्चा. आता तुम्ही म्हणाल डोर्स आर निगोशिएशन्स आर ओपन. यामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या मनात एक संभ्रम असतो की याच पद्धतीनं आदरणीय शरद पवार साहेबांचा गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये डोर्स ऑफ निगोशिएशन्स ओपन आहेत का? मला हे शरद पवारांचं काही माहीत नाही आहे, पण जोपर्यंत मी शरद पवारांनी जेवढं बघितलंय आत्तापर्यंत, ही विल नेव्हर एव्हर कॉम्प्रोमाइज विथ द बॉईज हू हॅव गॉन आउट. ही विल नेव्हर एव्हर, बिकॉज आय एम स्पीकिंग फ्रॉम अ ह्युमन अँगल. मी मानवी स्वभावाचा बद्दल बोलतो तेव्हा मी नेहमी सांगतो की माणसाला हृदय असतं, माणसाला स्वतःचं एक स्वत्व असतं, माणसाला एक मन असतं आणि माणसाला एक भावना असतात. शरद पवार माणूस आहे. तुम्हाला काय वाटतं त्यांना वेदना झाल्या नसतील? दिलीप वळसे पाटील जेव्हा समोर बसून सांगतो साहेब मला जाऊ द्या, ज्याच दिलीप वळसे पाटलाला अंगा खांद्यावर साहेबांनी खेळवलं, तो जेव्हा त्यांना सांगतो की मी जातोय साहेब, तुम्हाला काय वाटतं साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं नसेल? एक साहित्यात वाक्य आहे, पाण्यात पोहणारा मासा रडताना दिसतच नाही कोणाला. साहेबांच्या चेहऱ्यावर दुःख नाही म्हणजे त्यांना दुःख होत नाही असं वाटतं का? ते बोलून दाखवत नाहीत म्हणून त्यांना दुःख होत नाही असं वाटतं का? अरे त्यांचं बघायला म्हणजे त्यांचा चेहरा पण तुम्हाला ओळखता आला पाहिजे ना, माणसाला किती यातना होत असतील. जो माणूस आज 4-4 तास निवडणूक आयोगामध्ये फक्त सुनावणी ऐकायला येतो, तो काय सुनावणी ऐकायला येतो? हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे साहेब की
स्वतः पवार साहेब 4 तास निवडणूक आयोगामध्ये ही सुनावणी ऐकण्यासाठी स्वतः उपस्थित राहिले. म्हणजे विशेषतः अनेक कार्यकर्ते अजूनही असे जे कुंपणावर बसून आहेत. मी जो सुरुवातीला प्रश्न विचारला की उद्या जर पुन्हा डोर ऑफ निगोशिएशन ओपन झालं तर आपली गोची होऊ नये हा एक विचार करून अनेक कार्यकर्ते आत्ताही कुंपणावर बसून आहेत. ओपन व्हायचं नाही, मनात पवार साहेब आहे, पण जर मी ओपन झालो उद्या डोर ऑफ निगोशिएशन ओपन झालं तर माझी गोची होईल. डोर ऑफ निगोशिएशन्स अबाउट डीलिंग विथ पार्टीज, नॉट डोर ऑफ निगोशिएशन्स हु हॅव बीन ट्रेचरस, ज्यांनी गद्दारी केली आहे, ज्यांनी साहेबांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्याशी निगोशिएशन होऊच शकत नाही. मग या प्रसंगाकडे तुम्ही कसं बघता? स्वतः साहेबांना ज्या पक्षाला आपण उभं केलं, ज्या पक्षासाठी आपण 25 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे जो पक्ष जपला, त्याच्याच सुनावणीसाठी निवडणूक आयोगाला हेच म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा त्याला देवता म्हणता, विठ्ठल म्हणता, कमीत कमी पक्ष तर सोडा ना त्यांच्यासाठी. किंवा साहेब हा तुमचा पक्ष आहे, तुम्ही निर्माण केला आहे, तुम्ही निशाणी शोधून आणलीत, हे घ्या, आम्ही जातो, आम्ही स्वतंत्र पक्ष काढतो, स्वतंत्र निशाणी घेतो आणि मी लढतो. बघूया तुमच्यात किती कर्तृत्व आणि जोर आहे. आम्हालाही अनुभव द्या ना की तुम्ही किती कर्तृत्ववान आहात. हे आम्ही का बोलू शकतो? तर आम्ही आमच्या ताकदीवर निवडून येतो. तुमचं कर्तृत्व इतकं महान आहे ना, तुम्हाला वाटतं अख्खा महाराष्ट्र तुमच्या मागे असं तुम्ही म्हणता ना, घ्या ना स्वतंत्र निशाणी, घ्या ना स्वतंत्र पक्षाचं नाव आणि जा जनतेसमोर. जनता जनार्दन ठरवेल ना काय करायचं ते. पण तुम्ही त्या वडीलधाऱ्या माणसाच्या ह्या वयामध्ये त्यांनी निर्माण केलेलं बाळ, त्यांनी केलेलं त्या म्हणजे रुजवलेलं मूळ, ते आता वटवृक्षात गेल्यानंतर त्याच्या वृक्षाच्या पायालाच घालताय. त्या माणसाला यातना होत नसतील? अरे तो सुद्धा माणूस आहे यार, कधीतरी ह्याचा तरी विचार करा यार. तो पण रात्री एकांतात विचार करत असा. दिल्लीला जेव्हा ते एकटे बसत असतील, तुम्हाला काय वाटत असेल? हे विचार त्यांना सतावत नसतील की मी काय चुकलो, कुठे चुकलो, ह्याला काय कमी केलं मी, काय कमी केली साहेबांनी? तुम्हाला कॅबिनेट मिनिस्टर केलं, तुम्हाला फायनान्स मिनिस्टर केलं, कोणाला PWD मिनिस्टर केलं, कोणाला निवडणूक हारल्यानंतर सुद्धा राज्यसभा देऊन केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं. काहीच केलं नाही साहेबांनी तुमच्यासाठी. तुम्हाला जायचंय ना, जा. साहेबांना येऊन सांगायचं होतं, साहेब आम्हाला तुमच्यावर नाही राहायचंय, आम्ही जातो आहोत, आम्ही स्वतंत्र पक्ष, स्वतंत्र हे करतो आणि आम्ही निघतो. हीच तुलना जेव्हा झाली होती शिवसेनेमध्ये, जेव्हा बंड झालं होतं, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि राज ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, ही तुलना झाल्यानंतर अनेक युवकांचं हे म्हणणं पडलं होतं की मग त्यापेक्षा राज ठाकरे यांची भूमिका योग्य आहे की त्यांनी किमान स्वतःचा पक्ष काढला आणि स्वतः लढलं. जर असं राष्ट्रवादीत झालं असतं तर त्याचं कौतुक झालं असतं की तुमचं कर्तृत्व आहे, माझं कर्तृत्व आहे, मी कर्तृत्व महाराष्ट्रामध्ये सिद्ध करीन आणि माझ्या पायावर उभा राहून मी नवमहाराष्ट्र निर्माण करीन. नवी वेळ, नवी दिशा, हे जे काय घोषवाक्य आहे ना काहीतरी, ते तुम्ही स्वतंत्ररित्या स्वतंत्र निशाणीवरती स्वतंत्र पक्षाच्या याच्या बाबत वाचरा म्हणायला हवी होती. ह्याच पक्षामध्ये ह्याच पक्षाची निशाणी घेऊन, अरे तुम्ही शेवटपर्यंत शरद पवारांचा फोटो वापरत होतात. 5 तारखेला जेव्हा शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काढण्याचा तुम्ही निर्णय घेतलात, त्याच्या आधी 30 सप्टेंबरला 30 जुलैला तुम्ही निवडणूक आयोगामध्ये शरद पवारांविरुद्ध याचिका सादर केली होती. तुमचा वकील भर त्या न्यायालयात म्हणतो येऊन की ही इज अ डिक्टेटर, ही रन्स अ पर्सनल फिफ्डम, ही डझंट रेकग्नाइज एनी डेमोक्रेटिक पॉलिसीज, हे म्हणतात. पण आता याच्यामध्ये हे जेव्हा वकिलाचं हे वाक्य होतं, याच्याविषयी प्रचंड रोष महाराष्ट्रामध्ये बघायला मिळाला होता. विशेषतः मला आठवतं डॉक्टर रवी बापटांनी मला ही आठवण सांगितली होती की आदरणीय पवार साहेबांच्या असाध्य रोगाचं निदान झाल्यानंतर सुद्धा न थांबता अव्याहतपणे पवार साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता आणि सत्ता आल्यानंतर आता ज्यांनी भूमिका बदलली यातल्याच अनेकांच्या हातात ही सत्ता सोपवली होती. हा इतिहास हा महाराष्ट्राला सुद्धा ठाऊक आहे. आणि असं असताना जर एखादा वकील ही भूमिका मांडत असेल तर या वकिलाला
ब्रीफिंग शिवाय ही भूमिका मांडली गेली असेल? हे बघा, वकील जो बोलतो तो तुमच्याशी आधी बोलतो की असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे, आणि मग तो जाऊन मांडतो. तुम्ही जो पक्ष क्लेम करताय ना, तो क्लेमच तुमचा त्याच्यावर आहे की ह्यांनी कधी निवडणुकीच घेतली नाही, ह्यांच्या सगळ्या निवडणुकाच फॉल्टी आहेत, ह्यांचं प्रेसिडेन्शियल इलेक्शनच फॉल्टी आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय की डझंट बिलीव्ह इन डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्स. आणि हे के कोर आहेत म्हणून हे अध्यक्ष आहेत. अहो, तुम्ही कधी त्यांच्या विरुद्ध अध्यक्षपदाचा फॉर्म भरला का? तुम्ही कधी त्यांच्या विरुद्ध आक्षेप घेणारं एखादं पत्र जी इलेक्शन कमिटी असते त्याच्याकडे टाकलत का? तुम्ही एखादं पब्लिक स्टेटमेंट दिलंय का शरद पवारांविरुद्ध? मग तुम्ही तुमच्या पिटिशनमध्ये हे सगळं कसं काय लिहू शकता? पिटिशन तर तुम्ही वाचता की नाही? तुम्हाला वाचूनच पिटिशनवर साईन करावं लागतं ना पिटिशनरला. मग पिटिशनरनी हे सगळं वाचलं का की शरद पवारांनी घेतलेल्या सगळ्या निवडणुका फॉल्टी होत्या? अहो, तुम्ही प्रपोजर म्हणून सही केली आहे ना. यू हॅव प्रपोज दिस इलेक्शन्स, यू हॅव प्रपोज हिम ॲज अ प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट. हो, म्हणजे मी राजकारणात नौका आहे. मला स्वतःला हे आश्चर्य वाटलं की जेव्हा दिल्लीला आपलं नॅशनल कॉन्क्लेव्ह झालं. आणि मी तुम्हाला एक निवडणूक आयोगाचा निर्णय सांगतो. नितीश कुमार विरुद्ध शरद यादव, जेव्हा शरद यादवनी नितीश कुमारांविरुद्ध ऑब्जेक्शन घेतलं त्यांच्या निवडणुकीवरती, तेव्हा ह्याच निवडणूक आयोगाने सांगितलं होतं, म्हणजे ह्या नाही, सायटेशन, की वन्स यू आर अ पार्ट ऑफ द इलेक्शन अँड यू हॅव बेनिफिटेड आउट ऑफ इट, कारण का ते राष्ट्रीय उपाध्यक्ष वगैरे काय काय होते, यू कॅनॉट चॅलेंज द इलेक्शन्स. म्हणजे तुम्ही सगळे, आपण कार्याध्यक्ष झालात प्रफुल्ल पटेल, आणि नंतर आपण एक पत्र लिहिता की कार्याध्यक्ष हे पदच मान्य नाही आहे, पण स्वतःच्या ट्विटवर तुम्ही स्वतःचं कॉंग्रॅच्युलेशन्स करून घेतलं आहे आणि आभार मानले शरद पवार साहेबांचे की यू हॅव रेकग्नाइज्ड माय सर्व्हिस टू द पार्टी. म्हणजे हा किती कॉन्ट्राडिक्टरी हे आहे. आणि आज ते परत, जर संविधानानुसार, राष्ट्रवादीच्या संविधानानुसार कार्याध्यक्ष पद हे गैर आहे, तर मग आज परत तुम्ही कार्याध्यक्ष आहात. म्हणजे काय सत्य काय असत्य? म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे, तुमच्यात आहे ना कर्तृत्व, चलो मैदान में. तुमची सगळी तरुणांची फौज आहे. साहेबांच्या मागे सध्या तर कोणीच दिसत नाही आहे. बघूया ना जनता कोणाच्या मागे जाते ते. जनता पैशाच्या मागे जाते, जनता सत्तेच्या मागे जाते, का जनता सत्तेच्या मागे जाते, बघूया. अधर्म का धर्म, बघूया एकदा. का 2024 मध्ये होणारी निवडणूक हे कायम असं एक चित्र समोर येतं की हा महाराष्ट्र तत्वांच्या बाजूने उभा राहणार, हा महाराष्ट्र सत्याच्या बाजूने उभा राहणार, की हा महाराष्ट्र फक्त सत्तेच्या आणि पैशाच्या बाजूने उभा राहणार? महाराष्ट्रामधलं जे मी वातावरण बघतोय, शहरात सुद्धा लोकांना गद्दारी आवडलेली नाही. स्पष्ट शब्दात सांगतो, लोकांना गद्दारी आवडलेली नाही. आम्ही विकासासाठी गेलो. मग एवढं वर्ष काय केलं? 18 वर्ष मंत्री होतात, विकास नाही करू शकला. मग हा नेमका विकास म्हणायचा की हा दबाव म्हणायचा? त्याच्याकडे ते उत्तर माझ्याकडे नाही, कारण हा प्रश्न जनतेच्या मनात आहे. विकास नक्कीच नाही सर. नाही, याच्या फार महत्वाची गोष्ट अशी आहे की माननीय पंतप्रधान भोपाळमध्ये येतात. भोपाळमध्ये 27 की 28 तारखेला ते एक सभा घेतात. या सभेमध्ये ते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नॅचरली करप्ट पार्टी म्हणतात. त्यामध्ये ते 70,000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करतात आणि 2 जुलैला ही घडामोड घडते. मग हा विकास आहे की हा दबाव आहे? असं आहे की बारामतीमध्ये कुठला विकास व्हायचा राहिलाय? काय राहिलंय बारामतीत करण्यासारखं? आणि तुम्ही उपमुख्यमंत्री होता, तुमच्या हातात सगळ्या सत्तेच्या चाव्या होत्या, सगळ्या विकासाच्या, सगळ्या पैशाच्या चाव्या होत्या आणि अनेक वर्ष होत्या. मग विकास कोणी रोखलेला तुम्हाला? आणि हे कुठला तुमच्याकडे धोधो पाऊस पाडणार आहेत की तुम्हाला अजून पैसा येऊन तुम्ही अधिक विकसित करून? अर्थात दुसरी बाजू जनतेला माहिती आहे ना काय ते. सी, पीपल आर नॉट फूल्स, पीपल नो एव्हरीथिंग, बट दे डोंट लाईक द वे यू हॅव डन इट. यू हॅव स्टॅप्ड युअर अंकल and in a bad way. He was just so generous. त्यांनी काय दिलं सुप्रियाला? जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा आगाता संगमाला दिलं, सूर्यकांताताई पाटलांना दिलं. काय मिळालं सुप्रियाला? लोक जे बोंबाबोंब करतात ना, सुप्रियामुळे झालं, सुप्रियामुळे झालं, सुप्रियामुळे झालं. काय झालं सुप्रियामुळे? म्हणजे खरं तर आश्चर्याचं ही बाब आहे
मी स्वतः संसदेमध्ये जेव्हा ताईंना बोलताना पाहतो त्या संसद अक्षरशः स्टन असते जेव्हा ताई बोलायला उभ्या राहतात. सलग 8 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाल्यानंतर जेव्हा तुम्ही हे वाक्य वापरलं तेव्हा नकळत एक पटकन डोक्यात आलं, पण मंत्रीपद नाही आतापर्यंत. जेव्हा जेव्हा पहिल्यांदा या पक्षातला एक अतिशय ज्येष्ठ केंद्रीय नेता जेव्हा इंडियन एक्सप्रेसला मुलाखत देतो आणि सुप्रियाताईंवर टीका करतो तेव्हा वाईट वाटतं की तुम्ही हारल्यानंतर पण तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं, साहेबांनी राज्यसभेवर निवडून आणलं, तुम्हाला किती वेळा राज्यसभा दिली, आणि तुम्ही साहेबांना प्रश्न विचारता की तुम्ही मुलीचं ऐकून वाट लावलीत. आणि शरद पवार कोणाचं ऐकतात काय? शरद पवार साहेब कोणाचं ऐकतात का? हा महाराष्ट्रात कोणालाही प्रश्न विचारा, ते ऐकतात 10 जणांचाच, करतात स्वतःच. पण ही हॅज डिफरंट ओपिनियन मेकर्स फ्रॉम वेअर ही अँड देन टेक्स द फायनल डिसिजन. दॅट्स वाय ही इज परफेक्ट. ही नेव्हर गोज ऑन सेल्फ अनालिसिस. ही टेक फ्रॉम कोल्हेंकडनं घेतील, देवदत्तकडनं घेतील, ह्याच्याकडनं घेतील, त्याच्याकडनं घेतील, आणि नंतर ते भागाचा निकाल घेतील. ते स्वतःच्या मनाने काही फार निर्णय घेतात असं मला वाटत नाही. ते लोकांचं ऐकतात आणि त्याच्यातला जो योग्य निर्णय आहे, सर्वसमावेशक असेल, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा असेल, त्याला ते देतात. आता ज्या नेत्यांनी ही भूमिका घेतली त्यांच्यापैकी एका नेत्याविषयी तुम्ही कायम चांगलं बोलता, भुजबळ साहेबांविषयी. असं आहे की अर्थात भुजबळांचे काही गुण हे ते बंडखोर आहेत. एका छोट्या समाजातून आलेला माणूस, अत्यंत गरिबी बघितलेला माणूस आज ह्या लेवलला गेला आहे. काही कौतुकास्पद गोष्टी आहेत भुजबळांमध्ये. पण आत्ता जेव्हा महाराष्ट्रामध्ये खरं तर आरक्षणाचा जो एक वणवा पेटलाय आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं विचार केला, विशेषतः मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भामध्ये एकीकडे जरांगे पाटील आणि दुसरीकडे छगन भुजबळ साहेब, असा एक या 2 गोष्टी सातत्यानं सुरू आहेत. आणि हे सगळं सुरू असताना महाराष्ट्रासमोरचे जे काही प्रश्न असतील, म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या निकालाचा विषय असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या समस्या असेल, हे सगळं कुठेतरी झाकोळलं गेलंय. आणि मीडियाचा जो अवधी आहे, ज्याला आपण वेळ देणं म्हणतो, हा सर्वात जास्त या मुद्द्याला. यामध्ये भुजबळ साहेबची भूमिका मांडतायत, याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? भुजबळ साहेबांची भूमिका अतिशय चुकीची आहे. 2 समाजाला, 2 जातींना समोरासमोर उभं करणं हे प्रगल्भ नेतृत्वाचं कामच नाही. नेहमी लक्षात ठेवा की दंगलीत जळतात त्या फक्त गरिबांच्या झोपड्या, श्रीमंतांचे इमले जळत नाहीत. भुजबळ साहेब पोलीस प्रोटेक्शनमध्ये राहणार आणि कुठल्या तरी नाशिकच्या दूरच्या गावामध्ये आगी लागणार. हे आपण नाही करायचं. आणि मी हे स्पष्टपणाने सांगतो की हे सगळे विषय, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, भ्रष्टाचार, गोंधळलेलं सरकार, या सगळ्या गोष्टी बाजूला राहाव्यात म्हणून तर भुजबळांना ही सुपारी आहे. भुजबळ बोलत नाही आहेत, भुजबळ पोपट झालेत. मी थोडंसं जास्त बोलत असेल आज कदाचित, पण मला हे कुठे बोलता येत नव्हतं म्हणून मी शांत होतो. हे बोलणं चांगलं दिसतं का तुम्हाला? तुमचे हात कोणी थांबवलेत म्हणजे काय म्हणायचं? तुम्ही हातात दगड घ्या ना, मारा एकमेकांना. अरे गांधींकडनं काही शिकलो की नाही आपण? दंगल चालू असताना हा माणूस मध्ये उभा राहून सांगायचा थांबवा, आणि लोक दगड खाली टाकून द्यायची. या महाराष्ट्राने SM जोशी बघितलेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एका इन्स्पेक्टरला मारायला येणाऱ्या मॉब समोर SM जोशी उभे राहिले आणि पहिले म्हणा मला मारा, नंतर इन्स्पेक्टरला. मॉब मागे गेला. ते लढाईचे दिवस होते, तेव्हा लढत होता महाराष्ट्र, रक्त सांडत होतं महाराष्ट्रामध्ये. पण त्याही स्थितीत SM जोशी सारखे नेतृत्व निर्माण झालं ना महाराष्ट्रात. आपण शरद पवारांकडनं काय शिकलो? सत्ता गेली तरी चालेल, पण मी ज्या विचारांपासून निर्माण झालोय ते विचार मी सोडणार नाही. दिलं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला, त्या शरद पवारांकडनं काहीच शिकलो नाही आपण. मंडळ आयोग, ओबीसी आरक्षण बोंबलतो आहोत. दिलं कोणी? मंडळ आयोगाचं पहिलं इम्प्लिमेंटेशन देशामध्ये राजीव गांधींच्या, म्हणजे VP सिंगांच्या ह्याच्यात जे मंडळ आयोग घेतला त्याच्यात कोणी दिलं? स्त्रियांना 33% आरक्षण कोणी दिलं? हे सगळे पुरोगामी निर्णय. म्हणजे शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा खरा वारसदार शरद पवार असं का म्हणतो मी? शरद पवारांइतके योगदान महाराष्ट्रामध्ये कोणाचंच नाही आहे. इंडस्ट्रियलायझेशन, ॲग्रिकल्चर सेक्टर, इन्फ्रास्ट्रक्चर, नॉलेज अबाउट वर्ल्ड पॉलिटिक्स,
पण आता स्वतः भुजबळ साहेब हे कॅबिनेटमध्ये, मग माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही कॅबिनेटमध्ये बोलतच नाहीत. हे मी नाही म्हणत आहे, हे मुनगंटीवार त्यांचे जे बरोबर बसतात ते बोलले की भुजबळ साहेब ज्या गोष्टी रस्त्यावर बोलायच्या नसतात त्या गोष्टी कॅबिनेटमध्ये बोलायच्या असतात. म्हणजे ह्याचा अर्थ कुठेतरी तुमचा एक मंत्रिमंडळामधला साथीदारच तुमच्या बोलण्यावरती आक्षेप घेतो आणि म्हणतो की मंत्रिमंडळात मांडा. याचा अर्थ तुम्ही मंत्रिमंडळामध्ये काहीच मांडत नाहीये आणि तुम्ही बाहेर येऊन बोलतात. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे नेमकं? तर तुम्हाला महाराष्ट्र पेटवायचा आहे की बाकी सगळे मुद्दे बाजूला राहतील, 4 मुद्दे पडतील, 4 ओबीसी मरतील, 4 मराठे मरतील, तुमचं काहीच जात नाही. तुम्ही फक्त एक शोक संदेश लिहून पाठवून द्याल, 10-10 लाखाची मदत कराल. आजकाल मृत्यूची किंमत ठरली आहे ना 10 लाख रुपये, त्याच्यावरती काय? पण हे जे सोशल फॅब्रिक पूर्ण महाराष्ट्राचं डिस्टर्ब होतंय, म्हणतो की जे सोशल फॅब्रिक शाहूंनी निर्माण केलं, ज्याला कायद्यात बंद केलं आंबेडकरांनी, ते सोशल फॅब्रिक तुम्ही उद्ध्वस्त करतात. म्हणजे पूर्वी धर्माधर्मामध्ये भांडणं लावली जात होती, जाती जातीमध्ये लावली जात आहेत. आणि जर परत एकदा देशामध्ये जात पेटली तर धर्मव्यवस्था बाजूलाच पडली आणि परत एकदा आपण 5000 वर्ष मागे निघून जाऊ. पण हे जे पोलरायझेशन आहे, हे पोलरायझेशन आपण संपूर्णपणे होताना पाहतो देशात. तर या पोलरायझेशनचं विषयी तुमचं म्हणणं काय? आता मागेच म्हणजे जो उत्तर काशीमधला टनेलचं हे जे झालं, तर रॅट मायनर्सची जी संपूर्ण यंत्रणा होती, एक दुर्दैवी गोष्ट आहे खरं तर, की त्यामधले जे मेंबर्स आहेत ना, ते सगळे मुसलमान आहेत. पण त्यांची नावं सांगावी लागणं हे कुठेतरी पोलरायझेशन होतंय हे दाखवणारी गोष्ट आहे. नाही, दे आर सेलिब्रिटीज. नाही, त्यांचं काम ग्रेट आहे, पण त्यांची नावं का जाहीरपणे सांगावी लागतायत? त्यांनी केलं म्हणून. त्यांनी केलं हे आहे, पण या आधी हे जर काम झालं असतं, हे देशातलं वातावरणच इतकं विखारी होत चाललंय की आता आपल्याला हे सांगावं लागतं, अरे ही माणसं आहेत आणि ती वाचवतायत माणसांना. पण हा देश कसा आहे ते देशाचं टर्न कुठे आलाय बघा ना. शमीनी एक कॅच सोडला, करेक्ट, त्याची आई बहीण काढायचं बाकी ठेवलं नव्हतं लोकांनी आणि त्यांनी 7 विकेट घेतल्या. म्हणजे आपण कुठे चाललो आहोत? माझं हेच तर म्हणणं आहे की प्रगल्भ राजकारण्यांकडनं अपेक्षा काय आहेत देशाच्या? ज्या महात्मा गांधींनी ऐन दंगलीमध्ये जाऊन लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, हा आदर्श आहे आपल्या समोर. आपण दंगली पेटवण्याचा प्रयत्न करतोय. प्रगल्भ राजकारण्यांमध्ये खरं तर स्वर्गीय R.R. आबांचं नाव खूप आदराने घेतलं जातं आणि यामध्ये R.R. आबांचा एक फार महत्त्वाचा निर्णय होता डान्सबार बंदीचा. पण मध्यंतरी तुम्ही एक पोस्ट केली होती की तुम्ही रात्री एका ठिकाणी गेलात आणि रिक्षावाल्याला विचारलं आणि त्यांनी भुर्जी पावाचं गाडी होती आणि त्यांनी सांगितलं की भुर्जी पावची गाडी 11ला बंद आणि लेडीज बार मात्र रात्रभर चालू. आता कसं आहे, हे ठाण्यात घडतंय. हे लहानपणापासून माझी एक सवय आहे की मी रात्री घरी जाऊन कोणाला उठवत नाही. आपण 2 वाजता 2:30 वाजता 3 वाजता घरी जातो, तर मग चेक नाक्याला किंवा असं कुठेतरी स्टेशनला हे भुर्जी पावाच्या गाड्या लागायच्या. मग तिथे 2-3 पाव अल्टीपल्टी, म्हणजे अंड्याची अल्टीपल्टी म्हणजे हाफ फ्राय असं करून की 1 आमलेट असं करून खाऊन घरी जायचं. तेव्हा गाड्या उभ्या असायच्या. मुंबईमध्ये एक लक्षात घ्या, मुंबईमधला कामगार वर्ग खूप, त्यांच्या शिफ्टच्या टायमिंग खूप वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे मुंबईतला मजूर घरी जाताना सुद्धा आमलेट पाव वगैरे घेऊन घरी जायचं. अचानक या गाड्या बंद झाल्यात. त्यामुळे मुंबईतनं आल्यावरती 11:30 नंतर खायचं काय हा प्रश्न निर्माण होतो. पण तेच तुम्ही बघितलं तर 4 वाजेपर्यंत डान्सबारमध्ये तुम्हाला खायला मिळेल. आणि हे ओपन आहे. इट इज नॉट अ हिडन सिक्रेट, इट इज अ ओपन सिक्रेट. ओपन सिक्रेट. एकीकडे लेडीज बारला बंदी असताना लेडीज बारमध्ये सगळं चालतं, नाच, नृत्य, पैसे, सगळं सगळं चालतं. पण एक साधा भुर्जी पाव 11:30 वाजता मिळत नाही. म्हणजे भुर्जी पाव खायला सुद्धा लेडीज बारमध्ये जावं लागेल. पण हे शॉकिंग आहे. शॉकिंग काय? इट हॅज बीन गोइंग ऑन फॉर ऑल दिस इयर्स अँड नाव द ठाणा पोलीस इज बिकम स्लेव ऑफ द गव्हर्नमेंट. देर इज नो एक्झिस्टन्स ऑफ पोलिसिंग. म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसमधनं आलेले अधिकारी असे वागवू शकतात त्याच्यावर माझा विश्वासच नाही. पण एक मान्य केलं पाहिजे की शेवटी तीही माणसं आहेत, तीही नोकऱ्या करतात आणि मुख्यमंत्र्यांसमोर त्या बिचाऱ्यांचं काय चालणार.
आमच्या इथे मुख्यमंत्र्यांच्या आचार्याला बॉडीगार्ड आहे. म्हणजे हा थेट तुमचा आरोप आहे? आरोप नाही हो, आरोप नाही, ही मजेशीर गोष्ट आहे की म्हणजे काय काय आहे चालू बघा. आमच्या इथे मोठ्या मोठ्या सोसायटीजला टर्न होते, हायवेवरनं असं राईट टर्न, लेफ्ट टर्न. पोलीस कमी पडतायत म्हटल्यावरती त्याने टर्नच बंद करून टाकले, कारण का प्रत्येक टर्नला एक पोलीस उभा करावा लागतो, अपघात होऊ नये, ट्रॅफिक जॅम होऊ नये म्हणून. 3-3, 4-4 किलोमीटर आता टर्नच नाही आहेत, असे फिरून यावं लागतं. का तर ह्यांच्या व्यवस्थेसाठी पोलीस अधिक लागतात. असं आहे की आत्तापर्यंत मुख्यमंत्री हा ग्रामीण भागातला असायचा, त्याच्यामुळे तो मोस्ट ऑफ द डेज मुंबईमध्ये राहायचा. किंवा आता ह्यांचा प्रॉब्लेम काय आहे की यांना महाराष्ट्र हा काही हे नाही आहे, म्हणजे हा त्यांचा काही अँगल नाही आहे. ते आठवड्यातले 3 दिवस 4 दिवस ठाण्यातच असतात किंवा रात्री उशिरा येतात. आणि ते येतात पण किती वाजता? 4 वाजता, 4:30 वाजता, सांगतात 11 वाजता येतो. हे एका महिला इन्स्पेक्टरनी सांगितलेली गोष्ट आहे मला की साहेब, म्हणजे माझे चांगले मैत्रीचे संबंध आहेत, मी चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा अशा लोकांशी खूप बोलत असतो, त्याच्यामुळे की आमचा कोणी विचार करत नाही साहेब. आता हे आम्हाला समजा 11 वाजता येतो, आम्ही 11च्या ड्युटीला लावतात आम्हाला सगळे, येतात 4:30 वाजता, दुसऱ्या दिवशी परत आमची ड्युटी असते. आमच्या नैसर्गिक विधींचं पण कोणाला चिंता नाही इथे. आणि हे ऐकल्यावर सुद्धा मी सुद्धा विचार केला की 11ला आलेली बाई 5 वाजेस्तोवर उभी राहत असेल, तिला खुर्ची नाही बसायला, तिला पाणी नाही, तिचा नैसर्गिक काही तिला करा, हे काय कोण लक्ष देत आहे? मुख्यमंत्री हा जनतेचा असतो ना, म्हणजे जनतेच्या एवढ्या जनभावना जर तुम्हाला कळल्या नाही तर काय फायदा आहे? आणि मी हे इथपासून बोलतोय. आणि मी तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदे हा माणूस तसा नव्हता. मी अतिशय जवळनं बघितलं एकनाथ शिंदेंना. आम्ही एकत्रित राजकारण केलेली माणसं आहोत, आम्ही दोघं चांगले मित्र होतो. पण काय झालं समजलं? पण हा बदल झालाय, हा बदल झाला. पण ही जी तुमची संवेदनशीलता ही कायम दिसते. म्हणजे मागे तुमची एक पोस्ट आली होती आणि मला मोह झाला होता. म्हणजे राजकारणामध्ये आपल्यापेक्षा सिनियर व्यक्ती एखादा इतका सुंदर आदर्श घालून देते. म्हणजे तुम्ही त्या गोलूला शाळेत पाठवलं होतं, सिग्नलवर भेटलेल्या एका मुलाला एक राजकीय व्यक्ती त्याला छान युनिफॉर्म घालून त्याला शाळेत, म्हणजे मला वाटतं बॉलपेन विकायला आलेला मुलगा होता, आणि त्याला तुम्ही शाळेत घातलं. आणि हे बघितल्यानंतर राजकारणसुद्धा चांगलं आहे असा माझ्यासारख्या माणसाचा एक समज तयार होतो. पण ही जी संवेदनशीलता आहे, ही संवेदनशीलता तुमची घराच्या बाबतीत सुद्धा दिसते. म्हणजे मला अजूनही आठवतंय की तुमच्या कन्येच्या लग्नामध्ये एक प्रेमळ बाप जो असतो तो मला बघायला मिळाला होता. म्हणजे आम्ही जितेंद्र आव्हाडांना फायरी बघतो, आम्ही जितेंद्र आव्हाडांना आक्रमक नेतृत्व म्हणून बघतो, पण जितेंद्र आव्हाडांमधला एक हळवा बाप सुद्धा बघायला मिळाला होता. आणि या जितेंद्र आव्हाडांच्या जेव्हा घराची पाहणी समाजकंटकांकडून होते, त्याचा समाजकंटक बिंटक हे माझं काय, पण हा हळवेपणा जो तुमच्या मी तसा खूप इमोशनल माणूस आहे. लोकांना सहसा जितेंद्र आव्हाड इथे काय हे कळत नाही. जितेंद्र आव्हाडचं चालणं वागणं हे खूप अरोगंट आहे, पण त्याच्यातला माणूस किती जिवंत आहे हे कधीच कोणाला कळत नाही, आणि ते कळणारही नाही. मी माणूसच वेगळा आहे. मला एखाद्या आईने भर रस्त्यात एखाद्या लहान पोराला थोबडीत मारली तरी मला अचानक अंगावर शहारे येतात. मी त्या गोलूला बघितल्यानंतर, तो रडताना बघितल्यानंतर माझे स्वतःचे अश्रू अनावर झाले. मी त्याला प्रायव्हेट शाळेत गेलेलो घेऊन की तू प्रायव्हेटमध्ये शिक, इंग्लिशमध्ये शिक, मी तुझं सगळं करून देतो तुला. तो गोलू म्हणाला नाही नाही साहब, ये पहिला मेरे को ये स्कूल में जाने दो, पहिले मी इधर पढ़ा था. मग तो प्रिन्सिपल मला म्हणाला, साहेब ह्याला ह्या वातावरणात आता 2-3 वर्ष अभ्यासातनं बाहेर गेला आहे, ह्याला पहिला आपण तयार करूया आणि मग वाटल्यास चांगल्या शाळेत घालूया. आणि म्हणून त्याला मी त्या म्युन्सिपालिटीच्या शाळेत घेऊन गेलो. नाही तर मी त्याला सेमी इंग्लिश प्रायव्हेट स्कूलचा प्रिन्सिपलला बोलून ठेवलेलं की त्याला ॲडमिशन द्या. पण त्याचे सर्टिफिकेट्स नव्हते, त्याचं लिव्हिंग सर्टिफिकेट हरवलेलं होतं. त्याची आई, म्हणजे आता कोणाला माहीत नाही, पण त्याची आई भिका मागायची. म्हणजे परिस्थिती खूपच बिकट आहे. आणि मला तो पोरगा आवडला. बेसिक म्हणजे तो पोरगाच मला आवडला. असा मस्त गोलू घाल होते आणि खूप गोड पोरगा होता. आणि बोलता 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 तो माझ्या मित्राच्या शर्टात घुसून जो रडायला लागला
तिथनं ते सगळं टर्न झालं. म्हणजे आम्ही मस्करी करत होतो की थोडेसे पैसे देऊ याला हे ते देऊ, पण जेव्हा तो रडायला लागला तेव्हा माझ्यातला ओरिजिनल जितेंद्र आव्हाड जागा झाला. मी म्हटलं इसको आगे लेके आओ, आपण चाय पिते वहाँ पे. मग त्याला चहा पाजला, त्याला विचारलं, त्यांनी काही सांगितलं नाही. मग तेव्हा मी सांगितलं माझ्या लोकांना की ह्याला पहिले ह्याला हजामाकडे घेऊन जा, ह्याचे केस कापा, ह्याला चांगले कपडे घेऊन द्या, बॅग घेऊन द्या. दिवाळीची सुट्टी होती, मग शाळेत पोचवला. मग त्याचं पालक म्हणून मी सही केली. हे काही म्हणजे इट वॉज नॉट आउट ऑफ की मला काही करायचं असं म्हणजे दाखवण्याचं तसं काही नव्हतं. ते इट जस्ट हॅपन्ड, इट वॉज डेस्टाईन्ड. तुम्ही बोलता बोलता म्हणाल ओरिजिनल जितेंद्र आव्हाड जागा झाला. या ओरिजिनल जितेंद्र आव्हाडला सांभाळण्यामध्ये खरं तर ऋता वहिनींचं एक फार मोठं योगदान आहे. आहे ना. म्हणजे त्याही जेव्हा व्यक्त होतात सोशल मीडियावर तेव्हा जसं इथे डार्ट लावलेला आहे ना, तसं त्यांचं व्यक्त होणं हे त्या डार्टचा बुलसाय हिट करण्यासारखं असतं. तिच्या रक्तात आहे, तिच्या खानदानात येते, ते खानदानच लढवही आहे. करेक्ट. आपल्याला कुठलं खानदानच नाही, बॅकग्राऊंडच नाही मला. ज्याचा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपला, ज्याच्या आजोबाने आयुष्यभर हमाली केली, ज्याच्या आजीने लॅमिंग्टन रोडच्या बाहेर भाजी विकली, त्याला काय बॅकग्राऊंड आहे. पण त्या जितेंद्र आव्हाडांना जेव्हा मी घरी पाहिलं तेव्हा त्यांचा आवडता नाश्ता चहा चपाती. म्हणजे हे खूप कार्यकर्त्यांना मला अत्यंत भावलेली गोष्ट आहे की खरं तर इतक्या धकाधकीच्या राजकारणात असतानाही आपल्या रूट्सपासून दूर न जाणं. आणि बाकी जितेंद्र आव्हाड लोकांना काही दिसत असले तरी जितेंद्र आव्हाड जेव्हा चहा चपाती खाताना दिसतात तेव्हा खरोखर हा चेहरा आणि त्या आत दडलेला एक खूप आपल्या रूट्सशी कनेक्टेड असलेला माणूस माझं बेसिक हे दिसतं. लहानपणापासून आईने जे सवयी लावल्या की सकाळी पोटभर खा, म्हणजे मग रात्रीपर्यंत तुला काही गरज लागणार नाही, ते इतक्या माझ्या अंगात हे झालं की मी आत्तासुद्धा दौऱ्यावर जातो ना तेव्हा मी रात्री बघतो कोण चांगला कार्यकर्ता आहे, हे जो बोंबाबोंब करणार नाही. मग त्याला मी हळूच सांगतो, इथे सकाळी येताना घरातनं चहा आणि जरा तूप दीप लावून गरम करून घेऊन ये, 3 चपात्या, हॉटेलमधनं चहा घेतो आणि ते चहा चपाती खातो. मला ते अंड ऑमलेट हे काय आवडत नाही. आणि एकदा ते खाल्लं की मग दिवसभर जेवण नाही मिळालं तरी चालतं आपल्याला. पण हे जे सर्वसामान्य माणसांचं आयुष्य आहे, विशेषतः आता फॉर एक्झाम्पल ठाण्यातलं जर बघितलं तर यामध्ये ना अनेक जण महानगरात येतात, ती स्वप्न घेऊन येतात. ती स्वप्न घेऊन आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा अडचणीचा मुद्दा अनधिकृत बांधकाम. म्हणजे तुम्ही ठाणे महानगरपालिका क्षेत्रातल्या अनधिकृत बांधकामासंदर्भात सातत्यानं आवाज उचलतायत. महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अनेक शहरांमध्ये हा अनधिकृत बांधकामांचा मुद्दा आहे, प्रॉपर टाउन प्लॅनिंगचा जो आहे मुद्दा तो मुद्दा आहे. तर मग अनधिकृत बांधकामांना एकीकडे प्रोत्साहन द्यायचं आणि दुसरीकडे स्मार्ट सिटीच्या गप्पा मारायच्या. बेसिकली आपल्या हाऊसिंग पॉलिसीज आपल्याला बदलाव्या लागतील. आपल्याला स्वस्तात ती घरं निर्माण करावी लागतील. कुठल्याही माणसाला अनधिकृत बांधकामामध्ये घर घेणं हे त्याच्या म्हणजे त्याला आवडत नाही, पटत नाही. पण घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नात तो स्वतःला उद्ध्वस्त करून घेतो. कारण का ते घर पडलं तर त्याला काही व्हॅल्यू नाही, तो बँकेत मॉर्गेज करू शकत नाही. पण शेवटी घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. लग्न केल्यानंतर छप्पर असावं आणि प्रत्येक बाईला वाटतं की माझ्या घरामध्ये माझं एक शौचालय असावं, माझं एक किचन असावं. हे दोघं लग्न करतात तेव्हा 2 स्वप्न त्यांच्या डोक्यात असतात. त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी ते अनधिकृत बांधकामावर जातात. पण त्या अनधिकृत बांधकामाला जेव्हा राजश्रय मिळतो किंवा बिल्डिंग बांधतानाही इसका बनने दो, इसका तोड डालो, इसका आधा तोडो, असं नाही होत. हे ठाण्यात घडतंय. ठाण्यात म्हणजे कार्यकर्त्यांची फळी उभारण्या करण्यासाठी म्हणून जर तुम्ही अनधिकृत बांधकामांचा वापर करणार असाल आणि त्याच्यातनं मिळणाऱ्या पैशातनं राजकारण करणार असाल तर दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल. म्हणजे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या अनधिकृत बांधकाम माझे कार्यकर्तेही करायचे, तेव्हाही मी त्यांच्या विरोधात होतो. अनधिकृत बांधकामातनं किती पैसा येतो हे माझ्या एवढं कोणालाच माहीत नसेल. पण जर हे सगळं घडत असताना कोणी डोळे उघडून बघणारच नसेल. आता शाखा शिवसेनेची शाखा उद्धव ठाकरेंची
ती ताब्यात घेतली 4:30 वाजता, 7:30 वाजता जमीनदोस्त करून टाकली आणि दुसऱ्या दिवसापासून त्या शाखेचं काम सुरू झालं. ना कधी आयुक्त बघायला गेले, ना कोणी पोलीस आयुक्त बघायला गेले, ना कलेक्टर बघायला गेले, ना तिथले कधी ऑफिसर्स बघायला गेले. बिनधास्त चालू आहे शाखेचं बांधकाम. तुम्हाला काय अधिकार आहे दुसऱ्याची घरं तोडण्याचा आता अनधिकृत? कुठल्या अधिकारावर तुम्ही तोडू शकता? हे तुमच्या डोळ्यात देखत बांधलं जाते, तुम्ही काही करू शकत नाही, मग दुसऱ्याला कशाला जाऊन बोलतो? आणि हे तर माझं भांडण आहे की लॉ हॅज टू बी इक्वल, देर शुड बी नो डिस्क्रिपन्सीज. पण या संवेदनशीलतेला धरून अनेकदा पवार साहेबांविषयी बोलताना तुम्ही संवेदनशील होता. त्यावर मध्यंतरी एक टीकाही करण्यात आली होती की जितेंद्र आव्हाडांच्या खिशात कदाचित ग्लिसरीन नसेल त्यावेळी. तर पवार साहेबांच्या विषयी बोलताना तुम्ही भावुक जे होता त्याचं कारण काय, आणि ज्यांना ग्लिसरीन वाटतं त्यांच्याविषयी तुमचं म्हणणं काय? असं की पहिली गोष्ट म्हणजे पवार साहेब हा माझा वीक पॉइंट. म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला जन्म दिला, माझं रेकग्निशन आहे पवार साहेब, आणि मी मानतो. हे सगळं मान्यावर आहे. तुम्ही मानणारच नसाल तर तुमचे कसे असो. जसं मी उदाहरण दिलं ना, त्यांनी बोलले त्यांच्याबद्दल. तुम्हाला अंतुलेनं सोडताना तुम्हाला काहीच वाटलं नाही, जे अंतुलेनं तुम्हाला राजकीय जन्म दिला. आमच्याच पक्षातल्या माणिक जगतापला संपवताना तुम्हाला काहीच वाटलं नाही. तुम्ही पवारसाहेबांचंही ऐकलं नाही, त्याला नेहमी पाडलात. आणि अखेरी सत्ता शरद पवारांना सोडताना तुम्हाला काहीच वाटलं नाही. तुम्ही आता तर सांगून टाकलं वय आणि नातं याचा राजकारणात काही संबंधच नाही. अहो तुमच्याकडे हृदयच नाही. म्हणजे राजकारणातली माणसं निर्दयी असतात असं लोक उगाच नाही म्हणत. त्याचं हे उदाहरण आहे. तुम्ही सुप्रियाताईंना अक्कल शिकवायला निघाल्या. अहो ज्या घरांनी तुम्हाला 6 पदं दिली, ऐश्वर्य दिलं, नाव दिला, सन्मान दिला, त्या घराला पाडताना, त्याच्यावर हातोडा मारताना तुम्हाला काय वाटत नाही? तुमच्याकडनं काय अपेक्षा बाळगायच्या? होय मी रडतो, अगं माणूस आहे, मला हृदय आहे, मला भावना आहे. मी माझ्याच भावाची इस्टेट खाल्लेली नाही आहे. बोलण्यासारखं खूप आहे. कधी व्यक्तिगत कोणाच्या वरती जाऊ नका, तू रडतोस का म्हणून. अश्रू ही खूप नाजूक गोष्ट आहे, ती कोणासाठीही बाहेर येत नाही. पण हा जो संघर्ष आहे या पुढच्या काळातला, हा या संघर्षाकडे आता आव्हाड साहेब कसं बघतात? हे बघा, संघर्ष हा जीवन है, जीवन का नाम संघर्ष है. हार जीत ये तकदीर का भाग, होगा सो होगा, देखा जाएगा, खुदा मालिक. आव्हाड साहेबांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे, तो म्हणजे संघर्ष हे जीवन आहे. आणि जेव्हा